मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत तुलसीची तपश्चर्या, तुलसीचा जन्म, मंत्र, कवच, स्तोत्र आणि राधाच्या 16 अक्षरांचा मंत्र, संपूर्ण तुलसीचे महात्म्य असे आपण जाणून घेणार आहोत। आज पुत्रदा एकादशी। पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण तुलसीच्या जन्माची कथा, तुलसीचे महात्म्य, तपश्चर्या जर ऐकली तर आपले सर्व म्हणजे जेवढी पण पापे आपण जेवढे 1000 युगापर्यंत केली असेल तेवढी सर्व ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पातके पापांचा नाश होऊन आपल्याला वैकुंठ लोकची प्राप्ती होईल आणि तुलसीचे महिमांचे वर्णन ऐकून सर्व दुःख दारिद्र्य दूर होईल। आणि आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी फक्त तुलसी तुलसी असे सुद्धा म्हटले तरी सुद्धा सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा। 10 जणांना, 11 जणांना आपल्या ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुप असेल, स्वीट फॅमिली असेल, त्याच्यामध्ये ही लिंक टाकून द्यायची, म्हणजे ते पुण्य तुम्हालाच भेटेल। तर तुलसीचे असे हे महात्म्य देवी भागवत पुराणातील आहे। तर आता आपण तुलसीचे महात्म्य जाणून घेऊया। तर सर्वांना पुत्रदा एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ज्यांनी एकादशी जे करत नाही तरी सुद्धा त्यांनी पुत्रदा एकादशी आजची करावी। एक पौष मास आणि एक श्रावण मास अशा वर्षातील 2च एकादशी राहतात, तर या कराव्या। ज्यांना संतान नाही त्यांनी संतान प्राप्तीसाठी या कराव्या, ज्यांना संतान आहेत, मुली सुद्धा आहेत, तरी सुद्धा त्यांनी कराव्या। तर अशा या पुत्रदा एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आता आपण तुलसीची तपश्चर्या ऐकूया। या अगोदर आपण गंगेचे महात्म्य, गंगेची कथा, गंगा पृथ्वीवर कशी आली आहे आणि राधा आणि श्रीकृष्णाच्या घामाच्या द्वारे कशी प्रकट झाली आणि भगवान श्रीकृष्णाच्या विष्णूंच्या अंगठ्यामध्ये गंगा का लपून राहिली आणि राधाने रागाच्या भरात तिला प्यायला का घेतलेली होती, नंतर भगवान शिवाने आपल्या जटामध्ये गंगा कशी धारण केलेली आहे, तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला मागच्या व्हिडिओद्वारे दिलेली आहे। फक्त गंगा नदीच्या वाऱ्याच्या स्पर्शाने सुद्धा आपले सर्व पापांचे नाश होते असे या पुराणामध्ये सांगितले आहे। 18,000 श्लोक या पुराणामध्ये आहेत। तर असे 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे, त्यालाच या कथा ऐकायला भेटतील। एका दीदींची तर कमेंट्स आली होती की मी शेतात काम करता करता तुमचे व्हिडिओ ऐकते ताई, तरी सुद्धा माझे मन भरत नाही, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात। तर त्यांच्यासाठी माझे डोळे एवढे भरून आले की मी सांगू नाही शकत। कमेंट्स वाचली त्यावेळेस, तर धन्यवाद, थँक्स। तुम्ही एवढ्या उन्हात तानात माझे व्हिडिओ ऐकतात, तर भगवान तुम्हाला किती पुण्याची गणना देईल याची गणतीच नाही। आणि शेतात काम करता करता माता लक्ष्मी अन्नपूर्णा त्या शेतामध्ये विराजमान होईल की तुम्ही शेतामध्ये मोबाईल लावून देतात। तर म्हणजे माझ्याजवळ शब्द नाही आहे, किती कौतुक करू मी त्यांच्यानी सांगू, तर माझ्याजवळ शब्द नाही आहे। काही जण सांगायचे की ताई तुम्ही ज्या सेवा सांगतात संपूर्ण मी सेवा पण करते पण आम्हाला फळच मिळत नाही। खरं म्हणजे सांगू, ज्यांना तुम्ही असे नाराज होऊ नका, निराश होऊ नका। फळ का मिळत नाही, तर आपले ह्याच जन्माचे काही कर्म असतात का, तर नाही। आपले 7 जन्माचे कर्म आपल्याला चिटकलेले असतात थोडे थोडे। जोपर्यंत आपले कर्माचे प्रारब्ध होत नाही, जोपर्यंत आपले कर्मांचे जे वाईट काही असेल परिणाम ते संपत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगले प्रारब्ध भेटणार नाही असे असतात। तर तुम्ही टेन्शन घ्यायचे नाही, फक्त आपण सेवा करत राहा, कथा ऐकत राहा। रस्त्यातून केव्हा काटे बाजूला होऊन जातील आपल्याला समजणार पण नाही आणि भगवंताचा आपल्यावर आशीर्वाद राहील, हे 100% गॅरंटी। तुम्ही म्हणणार की मी आजच कथा ऐकली, मी आजच पारायण केलं, मी आजच सेवा केली, मला फळ संध्याकाळी पाहिजे, असं नाही राहत। प्रारब्ध राहतात। एवढं देवांना प्रारब्ध करावे लागले तर आपण मनुष्य जन्मामध्ये आहे, तर आपल्याला तर करावेच लागतील। आपल्याला 7 जन्माचे कर्मांचे चिटकलेले राहतात, कर्म थोडे थोडे, तर त्यामुळे आपल्यावर लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते, आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा कशा पूर्ण होतात, तर त्या आपण केव्हाही कोणाचे मन दुखू नये, निंदा नासलती करू नये। कोणी आपल्याबरोबर वाईट पण वागले तरी पण आपण त्याच्याबरोबर चांगले वागावे, कारण की भगवंताजवळ न्याय आहे, खरा खोटा न्याय करणारा तो बसलेला आहे। आपण तरी विसरून जाणार की आपण एक शब्द कमी जास्त काय बोलले, पण तो विसरणार नाही। म्हणून निराश होऊन, थक्क होऊन बसू नये, कथा घरात लावून द्यायच्या, श्रवण करायचे, एक ग्लास पाणी ठेवून द्यायचे देवघरामध्ये, मोबाईल लावून ठेवून द्यायचा आणि ते पाणी पूर्ण घरभरामध्ये शिंपडायचं। हर हर गंगे करून श्री स्वामी समर्थ म्हणून ज्या देवताची तुमच्यावर इच्छा असेल, इष्ट देवता असेल या ज्याच्यावर जास्त दृढ शक्ती असेल,
तर व्हिडिओ पण लावून दिला तुम्ही आणि ते पाणी गंगा समान घरात शिंपडले तरी सुद्धा घरातून निगेटिव्ह ऊर्जा संपूर्ण घरातून निघून जाईल, अनिष्ट शक्ती निघून जाईल आणि नजर दोषापासून मुक्ती मिळेल आणि तुमचे कामामध्ये यश नक्की मिळेल, एवढी 100% गॅरंटीने सांगते. तर आता आपण टॉपिक मोठा झाला एका कमेंट्सवर. तर आता आपण तुलसीची तपश्चर्येला सुरुवात करूया. त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात, आपल्या गावाची कमेंट्स ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, हर हर महादेव, काहीतरी कमेंट्स नक्की करा. जो जेवढी जास्त कमेंट्स करेल, सबस्क्राईब करेल तर आपला व्हिडिओ तेवढ्या सर्वांपुढे जास्त येईल आणि वरती सुद्धा आपला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचेल. म्हणून कमेंट्स, लाईक, शेअर नक्की करा. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा. 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ असे श्रीदेवी भागवत पुराणातील श्लोक आहेत. हे तुलसीची तपश्चर्याची कथा आहे. नारायण सांगू लागले, वत्सा नारदा, माधवी व धर्मध्वजाची पत्नी गंधमादन पर्वतावरती दोघे परस्परांशी संगमांगम सुखात निमग्न झाली होती. चंदन उटी अंगाला लावून ती फुलांनी सजवलेल्या चंदनाच्या शेजेवर निजत असे. ती म्हणजे स्त्री जातीतील मधील एक रत्नच होती. तिच्या अंगावर रत्नजडित अलंकार तर नेहमीच असत. ती स्वतः काम क्रीडेमध्ये निपुण असून शिवाय तिचा पती सुद्धा तोडीस तोड असा होता. दोघंही संभोगामध्ये विलक्षण कुशल होते. हौशी असल्यामुळे नित्य नव्या नव्या प्रकारांनी रती क्रीडा करीत असे. अशाच तऱ्हेने देवांची 100 वर्ष एवढा प्रदीर्घ काळ लोटून गेला. शेवटी राजा अगदी तृप्त झाला, पण माधवी मात्र अतृप्त होती. पण ती गर्भवती झाली. दिवसानुदिवस ती कांतिमान होत चालली होती. 100 वर्षापर्यंत तो गर्भ वाढत होता. मग एका शुभ समयी, शुभ लग्नावर, शुभ ग्रह योगावर, शुभ नवशात, शुभ ग्रहांसह लग्नेश असताना पद्यादेवीच्या अंशाने सुंदर अशी मुलगी जन्माला आली. तो दिवस कार्तिकामधील पौर्णिमेचा होता. शरद ऋतूतील चंद्रासारखा गोल चेहरा होता. कमळाच्या पाकळीसारखे डोळे होते. पिकलेल्या तोंडल्याप्रमाणे लाल चुटूक होठ होते. अशी ती मुलगी न रडता हसणाऱ्या चेहऱ्याने टुकटुकीत सर्व पाहत होती. तिच्या हातपायांचे तळवे तांबूस गुलाबी होते. बेंबी खोल असून ओटीपोटावर 3 वळ्या होत्या. नितंब गोल होते. ती श्यामा असल्यामुळे तिचे शरीर उन्हाळ्यात शीतल तर हिवाळ्यात उबदार असे होते. तिचे केस वडांच्या पारंब्यासारखे लांबचक होते. कांती सोनचाफ्यासारखी असून ती फारच आकर्षित होती. तिचे नाव तुलसी असे ठेवले गेले. ती वयाच्या मानाने फार समजूतदार होती. त्यामुळेच बालपणीच कुणाचेही न ऐकता ती बद्रिका अरण्यामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेली. तेथे तिने 1 लाख दिव्य वर्ष तपश्चर्या केली. नारायण हाच पती मिळावा म्हणून तिने खूप दृढ निश्चय केला की नारायणच आपला पती व्हावा. असे म्हणून तुलसीने खूप तपश्चर्या केली. रखरखत्या ग्रीष्म ऋतूत पंचअग्नीसारख्या कडाक्यात थंडीत गार पाण्यात आसन, मुसळधार पावसात उघड्या जागी बसून तिने 20,000 वर्ष फळे खाऊन आणि पाणी पिऊन काढली. 30,000 वर्षापर्यंत केवळ झाडपाल्यावर काढली. मग 40,000 वर्ष ती फक्त हवेवर निराहार राहिली. शेवटीची 10,000 वर्ष ती एका पायावर उभी होती. तेव्हा तुलसीला वर देण्याकरता चतुर्वर्धन ब्रह्मदेव हंसावर आरूढ होऊन आले. तुलसीला बोलले, हे तुलसी, तुला कोणती इच्छा आहे ती सांग. त्यावेळेस तुलसीने सांगितले की हरिभक्ती, तुला हरिभक्ती, हरिदास, चिरतारुण्य, अमरत्व जे काही हवे असेल ते निसंकोच माग, मी तुला देईल. तुलसी म्हणाली, पितामह, माझी इच्छा मी सांगते. तुम्ही सर्वांच्या मनातील गोष्ट जाणता, मग संकोच कशासाठी? प्रभू, मी तुलसी नावाची गोपी आहे. पूर्वीची मी गोलिकातील रहवासी आहे. तेव्हा मी कृष्णाची प्रिया राधेची दासी होती. तेव्हा तुमच्या देहापासून जन्मली होती. तेव्हा तिच्या सर्व मैत्रिणींची आवडती होती. एकदा अशी गोष्ट घडली की रास क्रीडेच्या समयी गोविंदाने मला भोगली. त्यावेळी भान हरपून मी बेशुद्ध होऊन पडली. नेमकी त्याच वेळी राशेश्वरी राधा तेथे आली आणि एकदा सर्व प्रकारच्या तिच्या ध्यानी आले. मग तिने गोविंदाची भरपूर निंदा केली आणि मला रागातच शाप दिला की तू आता पृथ्वीवर मानवी देहात जन्माला जा. त्यावर गोविंद म्हणाला की तू तेथे जन्म घेतल्यावर तप कर, म्हणजे ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तुला वर देईल व माझ्याच अंशाच्या चतुर्भुज रूपाला तुला लाभ होईल. असे सांगून तो अंतर्धान पावले आणि मग ते राधाच्या भयाने मी पृथ्वीवर जन्माला आले. तर आता मला एवढाच वर द्या की मी कांतिमान, शांत, सुस्वरूप अशा नारायण पती रूपाने मला मिळो. ब्रह्मदेव म्हणाले, बालिके, सुदामा या नावाचा एक गोप आहे. तो श्रीकृष्णाचाच अंश आहे.
ब्रह्मदेवाने सांगितले तुलसीला की सुदामा नावाचा एक गोप आहे, तो श्रीकृष्णाचाच अंशच आहे. तो सुद्धा राधेच्या शापामुळे दानव कुळात जन्माला आलेला आहे. त्याचे नाव आहे शंखचूड. त्याच्या एवढा पराक्रमी तिन्ही लोकात कोणीही नाही. पूर्वी गोलोकात असत्यावेळी तो तुझ्यावरच भाळला होता, तुझ्या सौंदर्याला खूप भारून गेला होता. पण राधिकेच्या भीतीमुळे तुमचे मिलन होऊ शकले नाही. तोच सुदामा आता पूर्वजन्मीच्या स्मरणासह पुन्हा जन्माला येत आहे. तू सुद्धा तशीच पूर्वस्मृती जाणतेस, पण तुझ्यापासून गुप्त असे काहीच नाही. तू शंखचूडाची पत्नी हो, पण पुढे तुला नारायणाच्या पतिरूपाने लाभ होईल. तू एवढी तपश्चर्या केली आहे, पण तू अगोदर आता शंखचूडाची पत्नी होशील आणि नंतर तुला नारायण हा पतिरूपाने प्राप्त होईल. नंतर असे घडले की नारायणाच्या शापाने तू पवित्र अशी तुलसी वृक्ष होशील. सर्व वनस्पती वर्गात परमश्रेष्ठ नारायणाची सर्वाधिक आवडती तूच राहशील. तुझ्याशिवाय केलेली पूजा निष्फळ होईल. वृंदावनात वृक्ष रूपात असल्यामुळे तुझे नाव वृंदावनी असे प्रसिद्ध होईल. गोप गोपी तुझ्या पानांनी माधवाची पूजा करतील. वृक्षांची आदिदेवी म्हणून तू कृष्णासह मनोमुरादपणे विहार करशील. असा वर मिळाल्यामुळे तुलसीला आनंद झाला आणि ते हास्यमुखाने विधात्याला म्हणाली, ब्रह्मदेवाला म्हणाली, पिताजी, मी खरे तेच सांगते की 2 हातांच्या श्याम सुंदर कृष्णावर माझी जेवढी प्रीती आहे तेवढी चतुर्भुज रूपावर नाही. जेवढी प्रीती माझी कृष्णावर आहे तेवढी विष्णू रूपात चतुर्भुज रूपामध्ये नाही, असे तुलसीने सांगितले. अचानकपणे गोविंदाचा आणि माझा संगमांग भंग पावल्यामुळे मी असंतुष्ट आहे. मी गोविंदाच्या वचनामुळे चतुर्भुजाची प्रार्थना करत आहे. तुमच्या कृपेमुळे मी पुनश्च गोविंदाला प्राप्त करीन अशी माझी इच्छा खात्री आहे, पण राधेच्या भीतीपासून मला सोडवा. ब्रह्मदेव म्हणाला, त्यासाठी मी तुला 16 अक्षरांचा राधिकेचा मंत्र सांगतो. तू तो जप कर, स्वीकार कर. त्यामुळे तुझ्यावर राधाचे सुद्धा प्राणाहून, तू राधेच्या सुद्धा प्राणाहून आवडती होशील. तसेच तुमचा शृंगार राधेपासून गुप्त राहील. तू राधाप्रमाणे गोविंदाची सुद्धा प्रिय होशील. असे सांगून ब्रह्मदेवाने तिला राधेच्या 16 अक्षरांचा मंत्र सांगितला. स्तोत्र, कवच, पूजाविधी देऊन त्यांची सिद्धी कशी करावी हे आशीर्वाद दिला. मग तुलसीने त्या मंत्राचे अनुष्ठान करून सिद्धी मिळवली. त्या एका मंत्राच्या प्रभावामुळे ती रमेप्रमाणे कृतकृत्य झाली. विश्वातील अनेक दुर्लभ भोग तिला प्राप्त झाले. तिच्या मनाला पूर्ण चिर समाधान मिळून तपश्चर्याच्या कष्टाचे निवारण झाले. खरोखर इच्छा पूर्ण झाली की मनुष्याचे कष्ट नष्टच होतात. नंतर तुलसीने भोजन वगैरे आटोपले व ती सुसज्ज अशा चंदनी पलंगावर झोपून गेली. नारायण म्हणाले नारदाला, ब्रह्मदेवाच्या वरामुळे आनंदित झालेली तुलसी गाढ झोपून गेली. तेव्हा ती संधी साधून मदनाने तिच्यावर आपले अमोघ 5 दिव्य बाण मारले. परिणामी शीतल अशा चंदनाच्या फुलाच्या शेजेवर निजलेली असून तिच्या शरीराचा दाह होऊ लागला. सर्व काटा उभा राहिला सर्व अंगावर. तिचे नेत्र गुलाबी झाले. तिला चैन पडेना. क्षणामध्ये तिला गुंगी येई, क्षणात कासावीस होई. कधी तिच्या घशाला कोरड पडे, कधी तंत्रीमध्ये जाई. क्षणात तिला आनंदाच्या उकड्या फुटत असे तर ती लगेच विष्ण होई. मध्येच ती उठून बसे तर लगेच शय्येवर लोळून घेई. काय करावे हे तिला सुचेनासे झाले. मृदू रेशमाची शय्या तिला बोचू लागली. फळे कडवट वाटू लागली आणि थंडगार पाणी तिला विषाप्रमाणे भासू लागले आणि घर तिला गुहेप्रमाणे भासू लागले. तल्लम वस्त्रे टोचत आणि माथ्यावरचा शेंदूर जखमेप्रमाणे वेदना देई. अशातच तिला पुन्हा गुंगी आली व स्वप्न पडले. त्यात तिला असे दिसले की एक तरणा बाण देखणा व वस्त्र आणि अलंकारांनी नटलेला कुणी एक पुरुष तिच्या समोर उभा आहे. तिच्या गळ्यात वनमाला असून सर्व अंगावर चंदनाची उटी आहे. त्याचा आवाज नाद मधुर असून तो शृंगारी कुजबूज करीत तिला मिठीत घेत आहे. तो संगमासाठी अत्यंत आसुरलेला आहे. संभोगांच्या उत्कट क्षणानंतर तो उठून गेला, परंतु लगेचच माघारी आला. तो जातेवेळी ती न जाण्यासाठी विनवते आहे आणि तिला खाडकन जाग आली व ती शेजेवर कावरी बावरी होऊन उठून बसली आणि रडू लागली. अशी ती तारुण्य पीडा सहन करीत बद्रिकाश्रमात राहिली. दुसरीकडे योगी शंखचूडाने जयगेश्वर ऋषीकडून कृष्ण मंत्राची दीक्षा घेऊन पुष्कर तीर्थावर तो सिद्ध केला. कृष्णाचे सर्व मंगल कवच धारण करून ब्रह्मदेवापासून मनवंचित वर प्राप्त करून घेतला. त्याच्याच निर्देशानुसार तो बद्रिकाश्रमात आला आणि तुलसीच्या दृष्टीस पडला. बद्रिका आश्रमामध्ये शंखचूडाने खूप वर्ष तपश्चर्या केली. तुलसीला प्राप्त करण्यासाठी शंखचूडाने तपश्चर्या केली तेव्हा तुलसीच्या दृष्टीस आता तो पडला. तेथे साक्षात जणू दुसरा मदनच. तो तारुण्य संपन्न चाप्यासारखा अंगी कांताचा होता आणि अंगावर रत्नजडित अलंकार असून शरदातील पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे त्याचा चेहरा होता.
कमल पाकळीसारखे त्याचे नेत्र असून तो विमानात बसला होता. गळ्यात प्राजक्ताच्या फुलाचा घवघवीत हार होता. तो हळूहळू सामोरे आला तेव्हा काहीशा स्त्री सुलभ संकोचाने मूक वस्त्राने झाकून घेतले, पण नेत्रात संगमाचे आव्हान देत तुलसी त्याच्याकडे कटाक्ष टाकीत पाहू लागली. तिचे मुखमंडल तेजस्वी असून पायापासून डोक्यापर्यंत बहुमूल्य अलंकार होते. घनदाट केसात मालतीचे गजरे माळलेले होते. शंखचूड तिच्या शेजारी बसला आणि गोड वाणीने बोलला, हे सौंदर्यशालिनी, कल्याणी, माननी स्त्रिये, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? तू सर्व स्त्रियांमध्ये धन्य मान्य दिसते आहेस. मी तुझा दास आहे. तेव्हा गप्प न राहता माझ्याशी काहीतरी बोल, असे शंखचूडाने तुलसीचे असे संभाषण केले. असे त्याचे बोलणे ऐकल्यावर तुलसीने तिरक्या नजरेने पाहिले आणि ती म्हणाली, मी धर्मध्वजाची मुलगी असून वनात तपश्चर्या करत आहे. पण आपण कोण आहेत? आपले माझ्याशी काय काम? आपण कृपया आपल्या मार्गाने जा. शास्त्रवचन आहे असे कुलीन आणि सभ्य लोक एकांतात असलेल्या कुलीन स्त्रीशी संभाषण करत नसतात, असे तुलसीने शंखचूडाला सांगितले. आधी स्त्रिया या कामोन्मादक व सौंदर्यवती असून पुरुषांना घातक असतात. विषाने भरलेल्या अमृत कुंभाप्रमाणे वरवर गोडगोड बोलणारे असून त्यांच्या अंतरी मात्र विष असते. हृदय कट्यासारखे तीक्ष्ण, पण मुखात मात्र मधाळ बोलणे असते. त्या नेहमी स्वार्थ साधण्यात तत्पर असतात. आपल्या मदबलपुरता पतीबरोबर एकनिष्ठ, पण एरवी मात्र स्वरोच्चारणी असे असतात. अंतर्यामी मलिन, पण चेहरा मात्र आकर्षक असतो. श्रुतिशास्त्रे व पुराणे यांना ज्यांना दोषाचे अगर असे म्हटले आहे, त्याच्यावर कोणता शहाणा माणूस विश्वास ठेवील बरं? अशा स्त्रियांना शत्रू व मित्र असा कुणी नसतो. त्यांना रोज नवा सोंगडी हवा असतो. धनवंत पुरुष पाहिला की त्याला जाळ्यात खेचण्यास व तयार असतात. वरून त्या सतीतत्वाचा आव आणतात, पण खरे तर कामेच्छा हाच त्यांचा उदार असतो. आपली दगदगणारी वासना शमशवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यावरून दुसऱ्याला संयमाचे धडे देतात, पण मनात मात्र संभोगासाठी वखलेल्या असतात. एकांतात पुरुषाबरोबर निर्लज्जपणा करतील, पण चार लोकात मात्र विनयाचा संकोचाचा देखावा करतील. आणि जर का पुरुषाची संगत मिळाली नाही तर मात्र रागाने अनावर होतात. अपमानापोटी सूड घेण्यासाठी कमी करत नाही. पण जर वासना पूर्ण झाली तर मग मात्र त्यांच्या आनंदाला सीमाच राहत नाही. थोड्याशा संभोगाने त्यांना उलट दुःख होते. मनातून त्यांना चमचमीत खाण्यापिण्याची रसिक, श्रीमंत तसे सुसंस्कृत पुरुषाची आवड असते. जो संभोगामध्ये चतुर व रसिक असतो त्यांना प्राणापलीकडे प्रिय असतो. प्राणापलीकडे प्रिय असतो. आणि दुर्दैवाने जर का तो आरसिक निघाला तर मात्र स्त्रिया त्याला शत्रूप्रमाणे समजून त्याच्याशी भांडण करून काढतात. फार काय सांगू, पण सर्प जसा उंदराला मारतो तो पुरुषाचा घास घेण्यास कमी करत नाही. अशा स्त्रिया मूर्तिमंत, धाडस, दोषाची खाण आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश यांनाही त्या भुलवून देतात. एवढेच नव्हे तर त्यांना अशा मोहिनी स्त्रिया थांग लागत नाही. अशा स्त्रिया खरोखर तपस्व्या करता विघ्न स्वरूपा असतात. मोक्षार्थी लोकांसाठी अडथळा असतात. हरिभक्तीचा हा कधीच संबंध येत नाही. संसार रूप कैदखान्यातल्या त्या बेड्याच आहेत. स्वप्नाप्रमाणे असत्य असून गारुड्याच्या खेळासारखा आभास मात्र आहे. त्यांचे रूप सर्वांना भुरळ पाडते रे खरे, पण अंतर मात्र विष्ठा, मूत्र, लाळ वगैरेंनी भरलेले असते. गुप्त इंद्रिय तर रक्तयुक्त व अपवित्र असते. मोक्षमार्गीच्या वाट सुरू करता त्या विषवेली विधीने उत्पन्न केलेले असे दिसते. एवढे बोलल्यावर तुलसी गप्प बसली. काही क्षण गेल्यावर शंखचूडाने हसत बोलण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, देवी, तुझे सांगणे सर्वथैव खोटे नाही, पण खऱ्या खोटाचे मिश्रण आहे. कसे ते मी सांगतो. विद्यात्याने मोहक अशी स्त्रीजात निर्माण करताना ती दोन प्रकारात बनवली. त्यात एक प्रकार हा प्रशंसनीय आणि दुसरा अप्रशंसनीय. लक्ष्मी, सरस्वती, दुर्गा, सावित्री, राधा 5 जणी सृष्टीचे मूळ कारण असल्यामुळे त्या सृष्टीच्याही अगोदरपासून अस्तित्वात आहे. ज्या ज्या रमणी त्यांच्या अंशापासून जन्मतात त्या कीर्तिमंत, कल्याणकारिणी, त्याचप्रमाणे प्रशंसनीय आहे. त्यातील शतरूपा, देवहूती, स्वदा, स्वाहा, दक्षिणा, छाया, रोहिणी, वारिणी, दिती, आदिती, कुबेरपत्नी, लोकमुद्रा, अनुसया, कोटेरी, तुलसी, अहिल्या, अरुदंती, मेना, मंदोदरी, दारा, दयमंती, वेदवती, गंगा, मनसा, पुष्टी, सृष्टी, स्मृती, मेधा, कालिका, वसुंधरा, षष्टी, मंगलचंडी, धर्मकामिनी, मूर्ती, स्वस्ती, श्रद्धा, शांती, कांती, शांती, निद्रा, भूक, तहान, सध्या, दिवस रात्र, संपत्ती, धृती, कीर्ती, क्रिया, शोभ, प्रभा, शिवा आदी करून स्त्रिया सर्वच युगांमध्ये श्रेष्ठ आहेत. स्वर्गातल्या वेश्या वारंगणांना याही स्त्रिया आहेत. प्रशंसनीय नाहीत तर पुष्यली म्हणून प्रसिद्ध आहेत. सात्विक ज्या स्त्रिया आहेत त्या श्रेष्ठी व तेजस्वी असून विश्वात त्या साध्वी म्हणून ओळखल्या जातात. पण ज्ञानी लोकांचे म्हणणे असे आहे की वास्तव्य जाणून घेतले पाहिजे. जशा सात्विक स्त्रिया आहेत तशा राजस, तामस पण स्त्रिया आहेत. पण पुन्हा या तिन्ही गुणांच्या समिश्रणातून अनेक प्रकार स्त्रियांचे आहेत.
रजोगुण प्रधान स्त्रिया मध्यम दर्जाच्या असतात. रजोगुण स्त्रिया त्यांना केवळ भोगच प्रिय असतो. सदैव त्यांना संभोग आवडतो. संभोग सुखाचाच ध्यास करतात. स्वतः स्वार्थ साधण्यास तत्पर असतात. अशा स्त्रिया आतल्या गाठीच्या भुलवणाऱ्या, धर्माशी देणे घेणे नसणाऱ्या, त्यामुळे त्या सती नसतात. ज्ञानी त्यांना मध्यम मानतात. तामसी स्त्रिया तर गणनाची अदम म्हणून गेली आहे. कुलीन पुरुष निर्जन जागी परक्या महिलेशी वार्तालाप करीत नसतात. हे खरे आहे. पण मी जो आता इथे आलो आहे तो ब्रह्मदेवाची तशी आज्ञा झाल्यामुळे गांधर्व विधीने तुझ्याबरोबर विवाह करावा यासाठी आलो आहे, असे शंखचूडाने तुलसीला सांगितले. देव ज्याला पाहताच भीतीने पळ काढतात तो शंखचूड मीच आहे. पूर्वी मी श्रीहरीचा प्रिय असा मित्र होता. तेव्हा माझे नाव सुदामा आणि श्रीकृष्ण आम्ही दोघंजण मित्र होते. पण राधिकेच्या शापाने मी दानव कुळामध्ये, दैत्य राक्षस कुळामध्ये, दानव कुळामध्ये राधेच्या शापामुळे मी जन्माला आलेलो आहे. श्रीकृष्ण देवाचा निकटवर्ती मुख्य गोप असून सध्या दानव अधिपती आहे. श्रीकृष्णाच्या अनुग्रहामुळे, मंत्रप्रभावामुळे मला पूर्वजन्माचे स्मरण आहे आणि तुलाही पूर्वीच्या जन्माचे स्मरण आहे. त्यावेळी तुला हरीचा संग घडत असे. तू सुद्धा राधेच्या शापामुळे भारतवर्षात येथे जन्मली आहे तुलसी म्हणून. त्या काळी तुझा भोग घेण्यासाठी मी आसुलेला होतो, पण राधेच्या भीतीने तेव्हा माझे हे शक्य झाले नाही. तू मला प्राप्त व्हावी म्हणून मी बद्रिकाश्रमामध्ये खूप वर्ष तप केले आहे तुलसी. असे बोलून शंखचूड थोडा थांबला. तेव्हा हसत हसत तुलसी म्हणाली, जगात असेच पुरुष यशस्वी होतात. स्त्रिया त्यांनाच पसंत करतात. तू बुद्धी सामर्थ्याने मला यावेळी जिंकले आहे. जो स्त्रीकडून जिंकला जातो तो असुची असून समाजही त्याचा धिक्कार करतो. अशा माणसाला देव, पित्तर, गंधर्व सुद्धा टाळतात. एवढेच नव्हे तर आई वडील, भावंडे सुद्धा मनात त्यांचा तिरस्कार करतात. वेदाचे म्हणणे असे आहे की सुवर सुतकाच्या वेळची अशुद्धी जाणण्यासाठी ब्राह्मणाला 10 दिवस, क्षत्रियाला 12 दिवस, वैश्याला 15 दिवस, शूद्राला 1 मास जावा लागतो. परंतु स्त्री आदीन पुरुष मात्र मृत्यूनंतर चितेवर जळून शुद्ध होतो. पित्तर त्यांच्या हाताचे पिंड तर्पण स्वीकारत नाही. फार कशाला, देव सुद्धा त्यांची पूजा मान्य करीत नाही. जो मनाने पूर्णपणे स्त्रीवश झालेला असेल त्याचे ज्ञान, तप, जप, होम, पूजा, विधी, यश काय कामाचे. मी तुला ओळखले असताना मुद्दामच तुझी परीक्षा घेतली, कारण गुणदोषाची परीक्षा घेणे हे स्त्रीचे, पतीचे निवड करतानाचे कर्तव्यच आहे. गुणहीन, जराजर, अशिक्षित, दारिद्री, मूर्ख, रोगी, टवाळखोर, बहिरा, मुका, मतिमंद, नपुसकीला जर कन्यादान केले तर ब्रह्महत्येचे पाप लागते. उलट जर का तारुण, ज्ञानी, चरित्र, गुणी, शांत पुरुषाला कन्यादान करण्याने 10,000 यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. आपल्या कन्येची जो विक्री करेल तो कुंभपाकात नरकात जाऊन पडेल. मग तो तेथे मुलीचे मूत्र व विष्ठा खात राहील. किडे त्यांना दंश करतील, कावळे त्यांना टोचतील. असे 14 इंद्र जाईपर्यंत तो त्याच नरकामध्ये पाप फिटत राहील. पुढे तो रोगी म्हणून जन्माला येईल, कसाय म्हणून उपजीविका चालेल. असे सांगितल्यावर तुलसी थोडी थांबली. त्याच वेळेस तेथे ब्रह्मदेव प्रकटले. तो शंखचूडाला बोलले, अरे उगीच गोष्टी सांगण्यात वेळ व्यर्थ घालवू नका. लगेच हिच्याबरोबर गांधर्व विवाह कर, असे ब्रह्मदेवाने सांगितले शंखचूडाला. आणि ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने तुलसी आणि शंखचूडाचे दोघांचे मिलन झाले. तू जसा पुरुष रत्न आहेस तशी ही स्त्री रत्न तुलसी आहे. अनुरूप असा पुरुष व स्त्री यांचे मिलन हे परम सौख्यकारक आहे, असे ब्रह्मदेवाने सांगितले. अशी अनायास चालून आलेली संधी कोण बरं सोडेल, आणि जो सोडेल त्याच्यासारखा मूर्ख पशु कोण होय. तुलसी, तू आता आणखी याची कसली परीक्षा घेणार आहे, असे ब्रह्मदेवाने तुलसीला सांगितले. अगं, नारायणाची जशी लक्ष्मी, कृष्णाची जशी राधा, माझी सावित्री, शिवाची जशी भवानी, वराहाची पृथ्वी, यज्ञाची दक्षिणा, अत्री ऋषींची अनुसया, नळाची दैमंती, चंद्राची रोहिणी, मदनाची रती, कश्यपाची आदिती, वसिष्ठांची अरुदंती, गौतम ऋषींची अहिल्या, कंदर्पाची देवहूती, बृहस्पतीची तारा, मनुची शतरूपा, अग्नीची स्वाहा, इंद्राची शची, गणेश्वराची पुष्टी, कार्तिकेची देवसेना व धर्माची मूर्ती, अशी तू शंखचूडाची अर्धांगिनी तुलसी आहेस, असे ब्रह्मदेवाने तुलसीला सांगितले. याच्यासह निश्चितही सुखभोग घे. मग जेव्हा हा शंखचूड देह त्याग करेल तेव्हा तू गोलोकामध्ये द्विभुज रूपामध्ये कृष्ण व वैकुंठ रूपामध्ये चतुर्भुज श्रीकृष्ण यांच्यासह तू आनंदाने सुख भोगशील, असे ब्रह्मदेवाने तुलसीला सांगितले. मग तुलसी व शंखचूड यांचा विवाहाचे कथा. मग नारद म्हणाले, तुम्ही सांगितलेले हे विलक्षण आख्यान अजूनही ऐकावेसे मला वाटते. जो कोणी ऐकेल त्याच्या सर्व पापांचे नाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा
कल्पोकल्पांपर्यंत उद्धार होईल. त्याचे नरक जर पित्रात असतील तर पितर सुद्धा वापस येतील, पितरांना संतुष्टी मिळेल. तरी त्या उभयतांचे पुढे काय झाले नारदाने विचारले. नारायण मुनी सांगू लागले पुढे की त्या विधात्याचे काय झाले. मग त्यांना आशीर्वाद देऊन विधाता तर निघून गेले. मग दोघांनी गांधर्व पद्धतीने विवाह केला. त्यावेळी स्वर्गामध्ये देवांनी दुदुंबीचा गजर केला व त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. मग त्यांच्या संगमांगम झाला व सुखरीतीने तुलसीला मूर्छा आली. ती सती संभोगरूपी आनंद सागरात अगदी अपाद मस्तक नेली. कामशास्त्रामध्ये संभोगाचे जे मुख्य 64 प्रकार होते तर त्यांच्यामुळे गात्र न गात्र मोहरून जाते. अशा पूर्ण एकांतात त्यांनी सर्व काही आस्वाद घेतला. कधी मुंगी सुद्धा प्रवेश करू शकणार नाही अशा पूर्ण एकांतात, फुले चंदनाच्या शेजेवर, कधी बागेत तर कधी नदी तीरी, रासमंडळात, अशा नाना विविध ठिकाणी त्यांनी रसिकांनी रतिसुखाचा उपभोग घेतला. पण त्या उभयतांची तृप्ती झाली नाही. दोघंही काम क्रीडेमध्ये अतिशय चतुर होते. अनेक प्रकारच्या शृंगारिक लीला करून त्यांना जिंकून घेतले. पण शृंगार चतुर शंखचूडानेही तिला प्रतिसाद दिला. एकमेकांच्या धम मुसळ्या अलंगिनीमुळे चंदनाची उटी व कपाडी शेंदूर विस्कटून गेला आणि त्यांच्या छातीवर, तिच्या स्तनावर नखाचे ओरखडे उमटले. तिने त्याच्या पाठीवर कंकणे घासली. उलटे सुलटे होठ हळूवार चावले. दोघी तिचे दोन्ही गाल चुंबनामुळे लालेलाल झाले होते. अलिंगन, चुंबन, मांड्यांचे मर्दन अशी त्यांची क्रीडा निरंतरपणे चालली. मग जोरासे थांबले. पुन्हा त्यांनी स्वतः तिला चंदन उटी लावली. बहुमुलाचे वस्त्र नेसवली. सुवासिक विडा तिला दिला. पारिजातकचे फुलांचे हार, रत्नजडित अंगठी, त्रैलोक्य दुर्लभ असे मणिहार दिले. अतिशय प्रेमाने स्वामीनाथ असे म्हणून त्यांच्या चेहऱ्याकडे एकटक नजर लावली. तेव्हा त्यांना पुन्हा तिला होडून घट्ट मिठीत घेतले. तिच्या सौंदर्यपूर्ण चेहऱ्याकडे पाहून पुन्हा गालावर, होटावर चुंबनाचा वर्षाव केला. तिनेही त्यांनी तेवढाच उत्कंठेने परतफेड केली. त्याने तिला मग वरुणापासून मिळालेली 2 तल्लम वस्त्रे, रत्नहार, 2 पैंजन, केऊर, वाक्या, कर्णकुंडले दिली. शंख छान सजवलेला 1 पलंग आणि इतर अलंकार दिले. तिने उत्तम केशर रचना केली. माथ्यावर चुडामणी बांधला. अशा प्रकारे आपद मस्तकावर पुन्हा आलिंगन दिले. मग राजा शंखचूड तपोवन सोडून तिला घेऊन अनेक ठिकाणी गेला. मलयपर्यंत क्षत्रस्थाने, किरीगुंज, सागर किनारे, नदीचे तट, विविध रमणीय स्थाने, मोठमोठी उद्याने, प्रेक्षणीय स्थळे अशा नाना विविध ठिकाणी फिरून ते एकमेकांसह कामक्रीडा करीत किती काळ फिरत होते. पण त्यांची तृप्ती होईना. आगीत तूप ओतल्यावरती जशी आणखी भडकून उठते तशीच दोघांची कामेच्छा पूर्ण न होता वाढत चालली होती. अशा प्रकारे 1 मन्वंतरा एवढा प्रदीर्घ काळ उलटला. तेवढा काळ तो शंखचूड त्रैलोक्याचा एकमेव शासक होता. त्याने देव, असुर, गंधर्व, किन्नर, दैत्य यांना फार सलोख्याने वागले. मग अधिकार नष्ट दुःखाचे घराणे त्यांच्या पुढे सांगून रडू लागले. तेव्हा त्यांना घेऊन प्रजापती कैलासावर गेला. त्याने सर्व परिस्थिती महादेवाच्या कानावर घातली. सर्व वस्तुस्थिती ऐकल्यावर शंभू सर्वासहित परधाम अशा वैकुंठात गेला. तेथे दरवाजावर पितांबधारी अलंकधारी रक्षक होते. त्या प्रत्येकाला 4-4 हात असून गळ्यात वनमाळा, हातात शंख, चक्र, कमळे, गदा होते. ब्रह्मदेवाने आपल्या येण्यामागचा हेतू त्यांना सांगितला. त्यांनी परवानगी दिल्यानंतर सर्वांसह आत गेले. 16 मोठमोठी दालने ओलांडून विष्णू समोर जाऊन पोचले. विष्णूच्या पुढे अनेक ऋषीमुनी होते. तसेच अनेक चतुर्भुज सेवक होते. सर्वजण एकसारखे दिसत होते. कौस्तुभमुनी धारण केलेले होते. त्यांच्या अंगावर बहुमोलाचा अलंकार होता. तुळशी पुष्पाचा सुगंधाचा घमघमाट सुटला. प्रत्येक खांबावर सुगंधी फुलाच्या वेली होत्या. विद्याधरी स्त्रियांचे नित्य गायन चालले होते. सर्व सभेच्या मध्यभागी श्रीहरी विराजमान होते. जणू काही तारामंडलामधील चंद्रच एका दिव्य रत्नखचित अशा मोठ्या सुवर्णांच्या सिंहासनावर बसून प्रसन्नतेने नित्य गायनाचा आस्वाद घेत होते. त्यांच्या पायापाशी लक्ष्मी व सरस्वती बसल्या होत्या. लक्ष्मीने दिलेला तो विडा चघळीत होता. गंगा चौरी ढाळीत होती. ब्रह्मदेवासह सर्वांनी हात जोडले. विष्णूची स्तुती केली. त्यांच्या शरीरावर रोमांच उठले. नेत्रातून आनंदाश्रू ओघळले व सर्वांचे कंठ दाटून आले. मग विद्यार्थ्याने सर्व देवांची कर्मकहाणी निवेदन केली. त्यावर विष्णू हसले व ब्रह्मदेवाला रहस्य सांगू लागले. अरे ब्रह्मदेवा, शंखचूडाचा भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान काळ माहिती आहे. तो खरा मूळचा माझाच भक्त आणि महातेजस्वी गोप सुदामा आहे. त्याची पूर्वपीठिका आता सुदामाची ऐका.
कारण गोलोकातील घडामोडीचे वर्णन पापनाशी व पुण्यदायक आहे. माझ्या सेवकामध्ये मुख्य सेवक सुदामा हा होता, पण राधेच्या शापेमुळे तो राक्षस झाला. त्याचे असे झाले की मी एकदा प्राणप्रिय अशा विरजा नावाच्या गोपीला घेऊन रासमंडळात गेले असताना ती गोष्ट एका दासीने राधेला सांगितली. राधा तावातावाने तेथे आली, परंतु त्यापूर्वीच विरजा नदी बनली व मी तेथून गुप्त झालो. मग राधा तेथून परतली तेव्हा मी सुदामा महालात बसलेला होतो. मी गप्प बसलो. राधेने माझी चांगलीच कान उघडणी करण्यास सुरुवात केली. मी शांतच राहिलो, पण सुदाम्याला मात्र राहावले गेले नाही. उलट राधेला चांगली दुरुत्तरे केली. राधेचा राग आणखीनच भडकला आणि तिने त्याला चालता होण्याची आज्ञा केली. ती आज्ञा ऐकून राधेच्या हजारो सख्या उठल्या आणि महातेजस्वी अजंक्य अशा सुदामाला अददता बोलत बाहेर काढू लागल्या. तो अपमान त्याला चांगलाच जोमला. त्याने सुद्धा सख्यांना मारहाण केली. ते पाहताना राधेने त्याला भयानक असा श्राप दिला. अरे तू दानव होशील. सख्यांना माझ्या मारत आहे तर राधाने सुदामाला श्राप दिला की तू दानव दैत्यामध्ये जन्म घेशील आणि तू दानव होशील असा श्राप राधेने सुदामाला दिला. सुदामाला रडू कोसळले. श्राप ऐकताच बरोबर रडतच मग नमस्कार केले राधेला आणि मग नमस्कार करून तो जाण्यासाठी उठला. त्यावेळी राधेचे डोळे सुद्धा भरून आले व ती म्हणाली, बाळा कुठे निघालास बरं, थोडा थांब ना. गोपींनी सुद्धा वाईट वाटले. श्राप ऐकता बरोबर गोपी फार दुःखी झाल्या. मीही त्यावेळी राधेची समजूत काढली आणि मग राधा बोलली की हा फक्त अर्धा क्षण शाप भोगेल. हा फक्त अर्धा क्षणच सुदामा, अर्धा क्षण राधेचा श्राप जो आहे तो फक्त अर्धा क्षण श्राप भोगेल आणि मग नंतर हा परत येईल. अरे सुदामा लवकर परत ये बरं का. देवानोम गोलिकेचा अर्धा क्षण म्हणजे मृत्यू लोकांचा एक मन्वंतरापर्यंत एवढा अर्धा क्षण असतो. मृत्यूलोक आपण कुठे आहेत? मृत्यूलोकामध्ये आहेत आपण. तर तो राधेचा श्राप अर्धा क्षणाचा एक मन्वंतरा एवढा आहे आणि हे कालकमान विधीने निश्चित केले की अर्धा क्षण म्हणजे एक मन्वंतरपर्यंत शंखचूड हा दैत्य दानव बनून राहील एक मन्वंतरपर्यंत. त्यामुळे तो महाबलवान मायावी योगेश शंखचूड पुन्हा तेथेच येईल. मी देतो तो शूल घेऊन भारतात जा. मग तू त्या शूलाने शिवशंकर त्यांचा संहार करशील, पण तो माझे सर्व मंगल असे कवच धारण करतो. त्यामुळे तो अजरामर बनलेला राहील. कवच असेपर्यंत त्याला कुणीच मारू शकणार नाही. म्हणून ब्राह्मणाच्या रूपेने मी ते कवच मागून घेईल. आणखी एक गोष्ट अशी आहे की हे ब्रह्मदेव, त्याच्या पत्नीचे जोपर्यंत पतिव्रत्य भंग झाल्याशिवाय त्याला मृत्यू येणार नाही. दैत्य शंखचूडाची पत्नी अतिशय पतिव्रता होती. जोपर्यंत दैत्य शंखचूडाच्या पत्नीचे म्हणजे तुलसीचे पतिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत शंखचूडाला वध होणार नाही असे विष्णूंनी सांगितले. की जोपर्यंत राधाने त्याला एक कवच दिला, तो कवच जोपर्यंत शंखचूडाच्या अंगात राहील तोपर्यंत त्याला मृत्यू येणार नाही. शिवशंकर त्यांचे संहार करतील. भगवान शंकर त्याला स्वतः मारायला जातील पण संहार करतील, तरी सुद्धा ते विजयी होऊन येणार नाही. पण ज्यानंतर त्यांचे पतीचे तुलसीचे जे व्रत आहे, तुलसीचे पतिव्रत्य जोपर्यंत भंग होणार नाही तोपर्यंत शंखचूडामणीचा वध होणार नाही, मृत्यू येणार नाही. म्हणून तुलसीचे पतिव्रत्य ज्यावेळेस भंग होईल तेव्हा शंखचूडाचा वध होईल असे सांगितले. आणि मग पतिव्रत्य शंखचूडा ब्रह्मदेवाने सांगितले की जोपर्यंत शंखचूडाच्या पत्नीचे पतिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत शंखचूडाला मृत्यू येणार नाही असा वर दिला. त्यासाठी मी स्वतःच त्याच्या पत्नीबरोबर संगमांगम करीन आणि तिच्या गर्भात बीजरोपण करेन असे विष्णूने सांगितले. त्यामुळे तत्क्षणी त्याचा मृत्यू खात्रीने होईल असे नारायणाने सांगितले. असे सांगून शूल देऊन श्रीहरी आत गेला व देव ब्रह्मासह माघारी गेले. तेथे ब्रह्मदेव पण आले, तेथे श्रीहरी पण आले. ज्या वेळेस राधेने श्राप दिला सुदामाला की तू अर्धा क्षण दानव होशील, कारण की सुदामाने राधेच्या सख्यांना मारहाण केली म्हणून राधेने श्राप दिला की तू दानव योनीमध्ये जन्म घेशील पण अर्धा क्षणच घेशील. पण अर्धा क्षण किती होतो मृत्यू लोकाचा? एक मन्वंतर.
तर मृत्यू लोकामध्ये एक मन्वंतरापर्यंत राहशील. शंखचूड हे तू हे माझ्याकडून भगवान श्रीहरींनी सांगितले की तू माझ्याकडून हे शूल घेऊन जा. भारतामध्ये जातो आहे, मृत्यू लोकामध्ये जात आहे, तर माझं हे शूल घेऊन जा, माझं हे कवच घेऊन जा. तू अजरामर होईल, तुला कोणी मारू शकणार नाही. पण मीच स्वतः येईल. भगवान विष्णूंनी सांगितले की मी स्वतः येईल तुझ्याकडे ब्राह्मणाच्या रूपाने. मी जे तुला कवच देत आहे, जे शूल देत आहे, ते तुझ्याकडून मागून घेईल आणि मग तुझ्या पत्नीचे पतिव्रत्य भंग होईल. तेव्हाच तुला मरण येईल, तेव्हाच तुला भगवान शिवशंकर मारू शकतील, असे भगवान श्रीहरीने सांगितले. आणि देव ब्रह्मा सुद्धा माघारी त्यांच्या ब्रह्मदेव लोकामध्ये गेले आणि भगवान श्रीहरी विष्णू लोकात गेले. आणि दैत्य शंखचूड मृत्यू लोकामध्ये एक मन्वंतरपर्यंत अर्धा क्षण तेथे भारतामध्ये त्यांचे शूल घेऊन आले. म्हणजे त्यांचे जे कवच होते भगवान विष्णूंचे, ते घेऊन ते भारतामध्ये आले. मग नारायण मुनी पुढे सांगू लागले, नारदा, दानवांचा संहार करण्यासाठी विष्णूने शंकराला नियुक्त केल्यानंतर ते आपल्या आपल्या स्थानी गेले. चंद्रभागेच्या काठी एक विशाल वडाच्या वृक्षाच्या तळाशी शिवाने आपले आसन मांडले. मग त्याने गंधर्वाच्या सेनापतीचा जो चित्ररथ शंखचूडापाशी दूत म्हणून पाठवला. चित्ररथ मनोवेगाने दानवाच्या राजधानीत गेला. तेथे जाऊन तो पाहत तर काय, राजधानीत अलकावती अमरावतीपेक्षा सुद्धा उत्कृष्ट होती. 5000 योजनीने रुंद, 10 योजनीने लांबीची नगरीची स्फटिक मण्यांची युक्त विमानांनी वेष्टित होती. तिच्या भोवती 7 कोट अनेक बुरुज होते. प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्रूपी रत्ने भिंतीत जडवलेली होती. शेकडो गल्ल्या, अनेक व्यापाराचे वाडे, दिव्य मनांनी सजवलेले अनेक आश्रम होते. आणि तो औरस चोरस पसरलेल्या राजधानीच्या केंद्रस्थानी शंखचूडाचा गोलाकार राजमहल होता. अग्नीसारखे 4 कोट बुरुज त्याच्या भोवती असून त्यात शत्रूला प्रवेश करणे केवळ अशक्य होते. गगनचुंबी गोपुरे असलेली मणिभूषित 12 दरवाजे असून त्यावर अनेक प्रहारेकरी रात्रंदिवस जागता पहारा देत होते. रत्नजडित खांब व जिने होते. त्यापैकी पहिल्याच प्रवेशद्वारावर एक भयंकर असा पुरुष होता. शूल घेऊन उभा होता. त्याचा रंग तांब्याप्रमाणे असून फिक्कट रंगाचे त्याचे नेत्र होते. आपण दूत असल्याचे त्याला सांगून चित्ररथाने त्यात प्रवेश केला. द्वाररक्षकाला बोलला की त्याने ताबडतोब आत जाऊन युद्धाचा निरोप सांगावा. त्याप्रमाणे सांगून परत येऊन चित्ररथाला त्याने आत शंखचूडासमोर नेऊन उभा केला. त्यावेळी शंखचूड मण्याच्या खांब्याने युक्त अशा रत्नखचित सिंहासनावर बसला होता. रत्नांची फुले जडवलेले ते आसन असून सभेमध्ये अनेक स्वरूप सुंदर दानसेवक होते. लढवये बसलेले होते. चित्ररथ विस्मित झाले होते, पण लगेचच स्वतःला सावरून शंकराचा निरोप सांगू लागले. अरे राजेंद्रा, मी शंकराचा दूत असून माझे नाव पुष्पदंत आहे. शंकराने निरोप दिला की मी तुला जशाच्या तसा सांगितला. जसा मला भगवान शंकरांनी निरोप सांगितला, मी तुला जसाच्या तसा सांगतो. तू देवांचे अधिकार व राज्य त्यांना परत कर, कारण देव विष्णूला शरण गेले. त्याने शूळ देऊन शिवाला नियुक्त केला. तो शंकर पुष्पभद्रा नदीच्या काठी वडाच्या तळाशी व तुझ्या तळाशी आहे. तर तुझ्यासाठी असा निरोप पाठवला आहे भगवान शंकरांनी. तर ऐक, तर 12 बोल्याने देवाचे राज्य परत कर, नाही तर युद्धासाठी तयार हो, असा भगवान शंकरांनी निरोप पाठवलाय. आता यावर जो निर्णय तुला घ्यायचा असेल तो जाऊन तू शिवाला सांग. दूताचे बोलणे ऐकून दैत्य शंखचूड खदाखदा असला आणि म्हणाला, तू आता निघ, मी उद्या सकाळी युद्धासाठी येईन. पुष्पदंताने तसाच निरोप भगवान शंकराला दिला. मस्कंद शिवापाशी आला. त्याच्या पाठोपाठ वीरभद्र, नंदी, महाकाळ, सुभद्रक, विशालक्ष, पिंगलाक्ष, विकपन, विरूप, मनुभद्री, विकृत, बाष्पल, दुर्जय, दुर्गम, अष्टभैरव, अकरारुद्र, अटवसु, 12 आदित्य, हुताशन चंद्र, दोघे, अश्विनी कुमार, कुबेर, यम, नलकुमार, जयंत, वायू, वरुण, बुध, कमळ, धर्म, ईशान्य, बळी, कामदेव, उद्ग्रष्ट, उग्रचंड, कठोर, कैटभी, अष्टभुजा, कालिका देवी आदी करून आपापल्या रत्नजटित 33 कोटी देवी देवता भगवान शंकराबरोबर विमानात येऊन दाखल झाले युद्धासाठी. कालिकेने लाल भडक वस्त्र परिधान केले होते. ती उन्मंतपणे नाचत होती. 1 योजना एवढी जीभ बाहेर कालिकाने काढली. हातात शंखचक्र, गदा, पद्य, तलवार, चर्म, धनुष्यबाण, 1 योजन मोठे खापर केले. गगनचुंबी त्रिशूल अशा विक्राळ अशी शक्ती येऊन ती सज्ज होती.
शिवाय तिच्यापाशी मुद्गर, मुसळ, ब्रज, ढाल, फलक, वैष्णवास्त्र, ब्रह्मास्त्र, गरुडास्त्र, प्रजनास्त्र, पाशुपातास्त्र, नृपणास्त्र, पर्वतास्त्र, माहेरास्त्र, वायुशास्त्र, कालदंड, समोनाशास्त्र, अर्थ अव्यत्रशास्त्र अशी आणखी शेकडो अशी अस्त्री केली. त्या क्षणी त्या ठिकाणी 3 कोटी योगिनी, 3 कोटी डाकिनी येऊन दाखल झाल्या. स्कंद आपल्या लढावयास आले. पित्याला नमस्कार करून उभा राहिला. त्यांच्या सैन्यात भूते, प्रेते, ब्रह्मराक्षस, कुष्मांड, वेताळ, राक्षस, यज्ञ, किन्नर वगैरे अनेक योद्धे होते. तिकडे शंकराकडे आलेले दूत निघून गेल्यावर पराक्रमी शंखचूड अंतपुरात गेला. त्याने तुलसीला सर्व हकीकत सांगितली. ती व्याकुळ झाली व बोलली, हे प्राणनाथ, क्षणभर थांबा. माझ्या प्राण्याचे रक्षण करा. मला याच जन्मात भोगून माझी इच्छा पुरी करा. तुला एक वार डोळे भरून पाहून घेऊ. रात्रीच मी अशुभ स्वप्न पाहिल्यामुळे माझे मन प्राण अत्यंत कासावीस झाले आहेत, असे तुलसीने शंखचूडाला सांगितले. राजाने तिच्यासह सुग्रास भोजन घेतले. मग विडा खाऊन तो तिला म्हणाला, प्रिये, मी आता जे सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. सर्व प्रकारची कर्म व भोग हे कालबद्ध आहेत. शुभ अशुभ, हर्ष, खेद, सुख दुःख, भीती व मंगल या गोष्टी काळानुसार होत असतात. काळाचे सत्तेनेच वृक्षांना फांद्या फुटतात, फुले येतात, फळे पिकतात व गळूनही पडतात. अगं, हे सर्व वृक्ष निर्माण होण्यास व नष्ट होण्यास काळ हाच कारणीभूत आहे. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांची जी शक्ती आहे ती ईश्वराची परा प्रकृती आहे. तोच प्रकृती स्वरूप ईश्वर सर्वांना उत्पन्न करून पोषण करतो. सहारही तोच करतो. बलवान काळाचे नियंत्रण करणारा भगवान शंकरच आहे. योग्य वेळी तो ईश्वर प्रकृतीला आपल्यापासून वेगळी काढतो व तिच्याद्वारे विश्वाची उभारणी करतो. असा तो सर्वात्मा, सर्वेश्वर, सर्व रूप आहे. तो प्राण्यांपासून प्राणी उत्पन्न करतो, प्राण्यांकडून त्याचे पोषण करून घेतो व प्राण्यांकडून मारवतो. तर तू अशा त्या देवाला यावेळी शरण जा, ज्याच्या आज्ञेने वायू वाहतो, सूर्य शनशन जळतो, इंद्र पाऊस पाळतो, यम अंत करतो, अग्नी जातो, चंद्र गारवा देतो आणि तो मरणाचाही मृत्यू, काळाचा काळ, यमाचा यम, ब्रह्माचाही उत्पन्न करता, मातेच्याही माता, सहार करण्याची सहार करता. लाडके कोण, कुणाचा बंधू, जो सगळ्याच बंधू आहे त्याचे भजन कर. मी कोण व तू कोण विद्या त्याने अगोदरच ठरवून ठेवलेले आहे. अशी तुझी भेट कर्मानेच झाली, वीरपण कर्मानेच होणार आहे. संकटकाळी मूर्खाची चलबिचल होते, शाण्यांची होत नाही. सुख दुःख कालचक्र गरगर फिरत आहे. मी अगदी खात्रीपूर्वक सांगतो की तू नारायणाला प्राप्त करशील. त्यासाठी तू बद्री कारण्यात तपश्चर्या केली होती. मी ब्रह्मदेवाच्या वरामुळे तुला प्राप्त केले, पण मुळात तुझे तप हरिप्राप्तीसाठी होते. तू जी तपश्चर्या केली तर तू हरिप्राप्तीसाठी केली, आणि मी जी तपश्चर्या केली तर मी तुझ्या प्राप्तीसाठी बद्रिकाश्रमामध्ये केली. पण आपण दोघी राधेच्या श्रापामुळे येथे आलेलो असल्या कारणाने म्हणून आपली दोघांचे मिलन झाले. तू हरीलाच मिळशील. तुझी व गोविंदाची भेट गोलोकातील वृंदावनामध्ये होईल. मी ही राक्षसी शरीर टाकून देईल. आपण दोघी तेथेच जाणार आहोत. तेथे आपण पुन्हा एकमेकांना पाहू. राधेच्या शापेमुळे आपण दोघी पृथ्वी लोकामध्ये, या मृत्यू लोकामध्ये आलेलो आहोत, या भारतामध्ये जन्मलेलो आहोत. पण पुन्हा मला तेथेच जायचे, तुला पण तेथेच जायचे. पण दुःखाचे काय कारण? तू सुद्धा हे शरीर टाकून देशील, दिव्य देहाने हरी जवळ जाशील, तेव्हा शोक करणे सोडून दे, असे दैत्य शंखचूडाने तुलसीला सांगितले. दिवस मावळला तेव्हा राजा सुसज्ज शयनगृहामध्ये गेला. तुलसी तेव्हा सुद्धा खिन्न होऊन बसली होती, कारण की शंखचूड हा भगवान शंकराशी युद्ध करण्यासाठी जात होता. आणि भगवान शंकराचा युद्ध जय केव्हा होणार होता? ज्या वेळेस तुलसीचे पतिव्रत्य भंग होईल त्यावेळेस शंखचूडाचा वध होईल. शंखचूडाचा तोपर्यंत वध होणे शक्य नाही, असे ब्रह्मदेवाने आणि श्रीहरींनी सांगितले होते. म्हणून आता दिवस मावळला. ती अशी काळजीत होती की आता हे परत युद्धभूमीवर जातील, आणि मग तिने परत खिन्न होऊन बसली. तेव्हा राजाने तिला जवळ घेतली आणि कृष्णापासून त्याला जे दिव्य ज्ञान भांडरवनात मिळालेले होते त्याने ते तिला सांगितले. मग मात्र तिची खिन्नता दूर झाली आणि तिच्या अंगी उत्साह भरला गेला. सर्व काही क्षणभंगर असते हे जाणून ते दोघं पुन्हा रती क्रीडेमध्ये मग्न झाले. त्यांची गात्रे सुखाने आनंदाने मोरली. दोघंही जणू एकमेकांमध्ये विरघळून गेले. पण काही काळ उभयतांच्या संभोगाच्या श्रमांनी निपचित पडून राहिले. हास्य विनोद करत थोडा वेळ गेल्यावर पुन्हा दुप्पट जोमाने ते रतियुद्धासाठी तयार झाले. असा प्रकार त्यांनी रात्रभर केला, आणि पण दोघांपैकी कोणीही माघार घेत नव्हते. कोणीही माघार घेतली नाही. पहाट झाली. तो कृष्ण भक्त दानव उठला आणि मनात
कृष्ण परमात्म्याचे ध्यान करू लागला. त्याने स्नान आदी करून नित्यकर्म आटोपली. नित्याप्रमाणे याचकांना दाने दिली. रत्ने, मानके, द्रव्य, गायी वगैरे वस्तू दिल्या. नंतर त्याने पुत्राला वास म्हणून घोषित करून सर्व कारभार त्याच्या हाती सुपूर्द केला आणि मग युद्धाला एवढे केल्यानंतर त्याने युद्धासाठी वीरवेश अंगावर चढवला. हाती धनुष्य घेतला आणि सर्व सैन्य बोलावून घेतले. त्याच्या सैन्यात 3 लाख घोडे, 1 लाख हत्ती, 10,000 रथ, 3 कोटी धनुर्धर तसेच प्रत्येकी 3-3 कोटी शूलधारी व वर्मधारी होते. अशी ती प्रचंड सेना जमल्यावर एका श्रेष्ठ महारथीला सेनापती नेमला. 30 अक्षौहिणी सैन्य नगररक्षणासाठी ठेवले. मग श्रीहरीचे मनात स्मरण करून तो बाहेर पडला आणि रत्नजडित विमानात बसला. मग निवडक प्रतिष्ठासह थेट पुष्पभद्र नदीच्या काठी तेथे अक्षयवट होता त्या सिद्ध क्षेत्रात आला. तेथे पोचला. ती पुष्पभद्रा नावाची समुद्रपत्नी नदी स्फटिकासारखी निर्मळ पाण्याने कायम भरलेली असते. पश्चिम सागराच्या पूर्वस आणि मलय पर्वताच्या पश्चिमेस, श्रीशैल्य पर्वताच्या उत्तरेस, गंधमादन पर्वताच्या दक्षिणेस 5 योजनेने रुंदीचा 500 योजना एवढा लांबीचा तिचा प्रवाह होता. पुढे तिची आणि हिमालय पर्वतातून निघालेल्या शरावतीची भेट घेऊन गोमती नदीला डावी घालून ती पश्चिम समुद्राला मिळते. तेथे त्याने भगवान शंकराचे दर्शन घेतले. कोट्यावधी सूर्याप्रमाणे तेजस्वी कांतीचा चंद्रशेखर वडाच्या तळाशी बसला होता. हसत मुखाने तो योग मुद्रेमध्ये स्थित होता. स्फटिक व गोर ब्रह्मतेजाने तो तळपडत असून त्रिशूळ पट्टीस त्याच्या हाती होते. अंगी वाघाचे कातडे होते. तो भक्तांचा मृत्यू दूर करणारा, शांत गौरीनाथ, तपाचा फलदाता व सर्व प्रकारचे वैभव देणारा, विश्वनाथ, विश्वरूप, विश्वबीज, विश्वाला जन्म देणारा व पोचणारा, विश्वातील सर्वश्रेष्ठ, विश्वसंहारकारक, आदी कारण, नरकापासून उद्धार करणारा, ज्ञानबीज, सनातन असा शिव दिसताच दानव राजा विमानातून पाय उतार झाला आणि त्याने भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा शिवाच्या डाव्या बाजूला भद्रकाली आणि उजव्या बाजूकडे समोर स्कंद होता. त्या तिघांनी शंखचूडाला आशीर्वाद दिला. राजाच्या स्वागतासाठी नंदी वगैरे उठून उभे राहिले. राजा शिवाजवळ गेला. महादेव प्रसन्न झाला आणि बोलू लागला, राजा, मी सांगतो ते तू ऐक. सृष्टीला निर्माण करणारा व धर्मज्ञ असा जो ब्रह्मदेव आहे, त्याची मरीची नावाची पुत्र परमधार्मिक असा वैष्णव आहे. त्याच्याच सारखा त्याचा पुत्र प्रजापती कश्यप हा आहे. त्याला दक्ष प्रजापतीने आपल्या 13 मुली कन्यादान करून दिल्या. त्याच्यापैकी जी दनू नावाची होती तिला महापराक्रमी असे 40 पुत्र झाले. तेच दानव त्यातला एक विप्रुचिती झाला. त्याचा दंभ नावाचा पुत्र धार्मिक, विष्णूचा भक्त, जितेंद्रिय असा होता. त्याने शुक्राचार्याचे शिष्यत्व पत्करून कृष्णाची आराधना केली. 1 लाख वर्षापर्यंत पुष्कर तीर्थावर परममंत्राचा जप केला. तेव्हा त्याला कृष्ण भक्ती परायण असे पुत्र झाला. तो तूच होय. पूर्वी सर्व गोपांमध्ये तू धार्मिक होता, परंतु राधिकेच्या शापामुळे तू भारतात जन्माला आलाय. वैष्णव असल्यामुळे ब्रह्मापासून स्तंभापर्यंत सर्व काही तू तुच्छ मानतोस. तुम्ही वैष्णव असे असता की श्रीहरीच्या सेवेपुढे चारी मुक्ती, ब्रह्मत्व, अमरतत्व सुद्धा नको म्हणतात. इंद्रपद व मनुपद यांची गोष्टच मग कशाला. असे असताना तू मूळचा कृष्णाचा भक्त, देवांचा अधिकार बळकावून बसला आहेस. राजा देवांचे राज्य परत कर आणि आपले राज्य सुखाने भोग. देवही संतुष्ट होतील व माझाही शब्द राखला जाईल. पण तू कश्यप गोत्री आहेस तेव्हा आपसात वैर वाढवू नकोस. ज्ञानेंद्रियासारखा पापाच्या तुलनेत ब्रह्महत्येचे पाप सुद्धा 16व्या अंशा एवढे असते. आता तुला जर संपत्ती कमी होईल अशी भीती वाटत असेल तर सदा सर्व काळ एकच स्थिती अशी कुणाचीच नसते. प्रकृतीचा लय होतो तेव्हा ब्रह्मा सुद्धा उरत नाही. मग ईश्वरच्छेने पुनश्च तो जन्मतो. तपामुळे ज्ञानात वाढ होते हे खरे, पण स्मृतीचा मात्र लोप होतो. नंतर ज्ञानबळाने ब्रह्मा पुन्हा सृष्टी उत्पन्न करतो. सत्ययुगात धर्म पूर्णपणे सत्याच्या आधारावर असतो. त्रेतायुगात 3 भाग सत्य असते तर द्वापार युगामध्ये 2 भाग सत्य असतात. कलयुगात तर एकच भाग असतो. तो सुद्धा उत्तर लोप पावतो. जणू काही अमावास्याचा चंद्र सूर्य जेवढा ग्रीष्म ऋतूत तीव्र असतो तेवढा तो शिशिरात राहत नाही. दररोज सुद्धा जसा तो दुपारी असतो, तास प्रांतकाळी, सायंकाळी नसतो. उदयानंतर त्याचे बळ वाढत जाते, मग तीव्र होते, शेवटी अस्त होते आणि प्रतिकूल काळी तर ढग त्याला झाकून टाकतात. केव्हा त्याला राहू किळकुरत करतो. पुन्हा त्याची सुटका होते. चंद्र पौर्णिमेला पूर्ण भरात असतो. दिवसेंदिवस जो घटत जातो आणि अमावस्येनंतर पुन्हा पुष्ट होतो.
शुक्ल पक्षात वैभव संपन्न तर कृष्ण पक्षात झिजून झिजून निस्तेज होतो. राहूने गिळाल्यानंतर मलिन होतो व दिवसा तर दिवस सुद्धा नाही. काल प्रभावामुळे चंद्र वाढतो, निस्तेज होतो. सध्या सुतलामध्ये बळी राज्यभ्रष्ट होऊन राहिला आहे. पुढे योग्य काळी तो इंद्र होणार आहे. पृथ्वी योग्य वेळी धान्याने युक्त होते, पण अशी ही पृथ्वी सर्वांना आधार देणारी असूनही कल्पांत समयी मात्र पाण्यात विरघळून जाते. जग सुद्धा काळानुसार उत्पन्न व नष्ट होत असते. सर्व चराचर काळाधीन असतात. या सर्वांमागे मूळ कारण परब्रह्म परमात्मा आहे. आता मी मृत्युंजय असल्यामुळे अनेक प्रलय पाहत असतात. पुन्हा पुन्हा उत्पत्ती व संहार हे चक्र पाहतो. तोच परमात्मा पुरुषही आहे. प्रकृती ही तोच आहे. जीवात्मा पण तोच आहे. अनेक स्वरूपात तोच नटला आहे. जो कुणी त्याच्या नामगुणाचे कीर्तन अखंडपणे करेल तो जन्म मरण रोग वार्धक्य एवढेच नव्हे तर सर्व काही जिंकून घेईल. त्या परमात्म्यानेच विधात्याला निर्माता आणि विष्णूला पालन करता केला आहे. तसाच अहंकार असा संहारक मला केला आहे. संहाराच्या वेळी कालग्नी रुद्राच्या नेमणूक होतो. मी सुद्धा त्याचे नाम व गुण सतत गात असतो. त्याला जाणल्यामुळे मी निर्भय व मृत्युंजय आहे. अरे राजा, जसा सर्प गरुडाच्या भीतीने पळून जातो तसा मृत्यू सुद्धा त्या परमात्म्याच्या धाकाने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जातो. नारदा, असे सांगितल्यावर नंतर शंकर अमळ थांबले. तेव्हा हात जोडून तो शंखचूड नम्रतापूर्वक म्हणाला, हे देवादिदेवा, तुझ्या सांगण्यात अनुचित असे काहीच नाही. पण मी जे थोडेफार पण सत्य सांगतो तेही ऐकून घे. आताच तू म्हणाला की ज्ञानी द्रोही हे फार मोठे पाप आहे. मग बळीचे साम्राज्य हिसकावून घेऊन त्याला पाताळात का दडपून टाकला? मी उद्धर व लोकाचे ऐश्वर्य तसे संपादन केले आहे. मी बळीचाही उद्धार करणार होतो, पण माझा नाईलाज झाला. दुसरे असे की हिरण्याक्षाला भावासह देवांनी का मारला? शुंभ निशुंभाचा वध का केला नाही? समुद्र मंथनाच्या वेळेस तर आम्हाला कपटाने फसवून अमृत पळवले. त्यावेळेस कष्ट तर दोघांनीही केले होते, पण कष्टाच्या वेळेस आम्ही व फळ मात्र फक्त देव भोगणार, हा कोणता न्याय म्हणवायचा? यावरून असे दिसते की हे विश्व म्हणजे प्रकृती परमात्मा यांचे एक क्रीडा आहे. हे इच्छिल त्याला ऐश्वर्य बहाल करतो आणि व देव दानव यांच्यातल्या वादाला तसेच काही अर्थच नाही. कारण कालानुसार दोघांच्याही वाटेला जय किंवा पराजय येत असतो. तेव्हा तुझी मध्यस्पर्धा आणि ही निष्फळ आहे. ईश्वर तर सर्वांसाठीच आहे, पण मग आमच्याशी युद्ध करणे हे तुला लाजिरवाणे आहे का? कारण असे जर आहे तर आम्ही जिंकलो तर आमची कीर्ती वाढेल आणि तुला ईश्वर असून कमीपणा येईल. तेव्हा अजूनही विचार कर. शंखचूडाच्या युक्तिवादावर शंकर हसला व त्याला म्हणाला, राजा, तू ब्रह्मदेवाच्या वंशात जन्मला आहेस, त्यामुळे तुझ्याशी लढाई करण्यामध्ये लाजिरवाण काहीच नाही आणि पराभव झाला तरी दुष्कीर्तीची भीती नाही. पूर्वी हरीचे सुद्धा मधु कैटबांशी आणि गदाधराशी, हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू यांचे तसेच काही त्रिपुराशी युद्ध झाले आहे. एवढेच नाही तर सर्वांची आदी माता प्रकृती इनेही शुंभ वगैरे बरोबर संग्राम केलेला आहे. परंतु तू परमात्मा कृष्णाचा प्रियतमा सखा आहेस. पूर्वी जे जे दैत्य मरण पावले त्यात तुझ्या बरोबरीचा कुणीच नव्हता. त्यामुळे तुझ्याशी लढण्यात मला कमीपणा वाटत नाही. त्या श्रीहरीनेच आदेश दिल्यावर देवांच्या मदतीसाठी मी आलो आहे. तेव्हा आता तू युद्ध कर. उगीच बोलण्यात वेळ दवाडूच नको. असे निवारणीचे उद्गार काढून शंकर थांबले. तेव्हा आपल्या मंत्र्यांसह शंखचूड लगबगीने उठला. मग नारायण मुनी म्हणाला, त्या दानवेंद्राने शिवाला नमस्कार केला व तो मंत्री गणांसह विमानात बसून निघाला. शंकराने आक्रमण करण्याचा इशारा केला आणि युद्धाला तोंड फुटले. दोन्ही बाजूंचे वीर द्वेषाने लढू लागले. स्वतः इंद्र व वृष पर्वा, सूर्य, विप्रची, चंद्र, दंभागर, काळ व काळस्वरू, हुताशन व गोकर्ण, कुबेर, कालकेय, विश्वकर्मा, मयासूर, यम व भयंकर मृत्यू व सहारक वरुण आणि विकंकन, चंचल आणि वायू, बधू हे क्रूध पृष्ठ, शनी, रक्ताक्ष, रत्नसार, जयंत, वर्चसगन आणि वत्सु, दीप्तिमान आणि अश्विनी कुमार, नल, कुबर, दुम्रासर, धर्म व धुरंधर, मगर, मंगळ, उपाक्ष असे सर्वजण, उग्रचंड अशा जोड्या, तसेच नंदी, दानव असा भयानक संग्राम चालू झाला. स्कंद व शंकर मात्र वडापाशी स्थिर उभे होते. दानवांच्या सैन्याच्या मधोमध एक रत्नखचित अशी तेजस्वी रथात शंखचूड उभा होता. हळूहळू देवांची पिछेहाट होऊ लागली. देवसैन्यात पळापळ चालू झाली. ते जखमी होऊन पळत सुटले. तेव्हा स्कंदाने
स्कंदाने देवांना हाक मारली आणि एकटाच सर्व दानव सैन्यावर तुटून पडला. त्याने काही क्षणात शेकडो अक्षनी सैन्याचा धुराळा उरळवून दिला. दुसऱ्या बाजूने कालिकेच्या दत्तसहार चालला होता. रागारागाने तिने लाखो हत्ती, कोट्यवधी घोडे कालीने खाऊन टाकले. त्याच वेळी रणभूमीवर हजारो मांसभक्षण कंबदिनी थैमान मांडले आणि ते सुद्धा कालीने जखमी करून ठेवले. मागे मागे सरकू लागले काही जण. तेव्हा विप्रचिती, वृषपर्वा, धंबासूर, किंकण 24 स्कंदाशी लढाई सुरू झाली. महामारी सुद्धा विचलित न होता लढत होते. स्कंदाच्या शक्तीचे जबरदस्त आघात सोसूनही 24 असुर लढत होते. म्हणून स्वर्गातून त्यांच्यावर पुष्पवृष्टी झाली. असा एकंदर रांगरंग पाहिल्यावर मोठ्या त्वेषाने शंखचूडाने उडी घेतली. त्याच्या बाणवर्षामुळे सर्वत्र घनघोर अंधार पसरला आणि आगीने थैमान मांडले. नंदी सकट सर्व देव पळू लागले. एकटा कार्तिकेय मात्र दृढपणे लढत होता. पर्वतास्त्र, सर्पास्त्र अशी भयंकर अस्त्रे राजाने सोडली. त्याच्या बाणामुळे जसा धुक्यात सूर्य दिसेनासे होतो तसा स्कंद गडप झाला आणि राजाने त्याचे धनुष्य तोडून दिव्य रथाचा चक्काचूर केला. दिव्य अस्त्राने स्कंदांच्या मोराला घायाळ केला. त्याच वेळी सूर्यासारखी एक दिव्य शक्ती त्याच्या छातीत मारली. त्या आघातामुळे स्कंद एक क्षणभर मूर्छित झाला, पण दुसऱ्या क्षणी तो भानावर आला आणि विष्णूकडून मिळालेले दिव्य धनुष्य घेऊन एका रत्नजडित विमानात चढून पुन्हा युद्ध करू लागले. शंखचूडाची सर्व अस्त्रे त्याने रिकामी केली. पर्जन्यस्य सोडून आग विझवली आणि चपळाई करून त्याचा रथ व धनुष्य यांची मोडतोड केली. त्यांचे चिलखत सारथी मुकुट छेदून त्यांच्या छातीवर एका तेजस्वी शक्ताचा प्रहार केला. त्यामुळे राजा एक मुहूर्त बेशुद्ध पडला आणि पण लगेच उठला आणि दुसऱ्या रथात चढला. दुसरे नवीन धनुष्य हाती घेऊन त्याने राक्षसी मायाने बाणेचे जाळे पसरले. स्कंदाला झाकून टाकला. लगेच 100 सूर्यासारखी तेजस्वी आणि अनिवार्य प्रलय काळाच्या अग्नीसारखी लखलखीत शक्ती हाती घेतली. मग त्याने रागातच अतिशय वेगाने त्या शक्तीवर स्कंदावर सोडली. तेव्हा एखाद्याच्या आगीच्या लोळीप्रमाणे ती शक्ती त्याच्या अंगावर कोसळली आणि स्कंद बेशुद्ध होऊन पडला. ते पाहताच भद्रकालीने चपळाई केली. त्याला उचलून शिवापुढे आणून ठेवले. शिवाने त्याला सावध केले. पुन्हा नवीन बळ देऊन समरंगणात पाठवले. त्याच्या मागोमाग काली, नंदी, देव, सर्व काही देवी देवता सर्व रणभूमीवर गेल्या. कालीने सिंहासारखी गर्जना केली. त्या किन्नर, रणवाद्य वाजवणारे सर्वांना तिने सिंहासारखी गर्जना करून आवाजाने कितीतरी दानव बेशुद्ध केले आणि मग मद्यप्राशन करून थैथयाट करू लागली. काली सर्वांना अतिशय बेभान करून युद्ध करत होती. उग्रदंडा, कोटकी तिघी मद्य पिऊन उन्मत्त झाल्या होत्या. योगिनी, डाकिनी, शाकिनी देव गर्जना करू लागल्या. हे सर्व युद्ध शंखचूडाशी चालू होते. रणभूमीवर काली आल्याचे पाहता शंखचूड युद्धभूमीवर आला आणि त्याने भ्यालेल्या दानवांना धीर दिला. कालीने प्रलय काळाच्या अग्नी फेकला व तो राजाने पर्जन्यास्त्र शांत केला. मग तिने वरुणास्त्र सोडले. शंखचूडाने त्याचे गंधर्वास्त्र निवारण केले. कालीने माहेश्वर शास्त्र सोडले. राजाने वैष्णव शास्त्र सोडून प्रतिउत्तर दिले. तेव्हा काली भयानक नारायणास्त्र सोडू लागली. दुर्निवाहर असे अस्त्र पाहिल्यावर लगबगीने रथाखाली उतरून राजाने साष्टांग लोटांगण देवीला घातले. तेव्हा ते अस्त्र अदृश्य झाले. मग कालीने सोडलेल्या ब्रह्मास्त्राचे निवारण राजाने ब्रह्मास्त्रानेच केले. देवीने एका दिव्य अस्त्र मंडवून मंत्र करून सोडले. त्याचे निवारण राजाने दिव्य अस्त्राने केले. त्यावर कालीने उग्र अशी एक योजना आकाराची शक्ती राजावर सोडली, शंखचूडावर. तेव्हा राजाने तिचेही चूर्ण केले. मग मात्र कालीने पाशुपती शास्त्राचे स्मरण केले. तेव्हा अचानक आकाशवाणी झाली, या राजा पाशुपत शास्त्राच्या यतकिंचित सुद्धा शंखचूडावर परिणाम होणार नाही, कारण हा श्रीहरीचा मंत्र व श्रीहरीचा कवच याच्यापाशी शंखचूडाने धारण केला आहे. याची पत्नी खूप पतिव्रता आहे अशी आकाशवाणी झाली. जोवर हिचे पत्नीचे पतिव्रत्य भंग होणार नाही तोपर्यंत हा अजरा अमर राहील, याचा विधीचा लेख असा लिहिलेला आहे असे आकाशवाणी झाली. मग काली एकदम शांत झाली. आकाशवाणी ऐकल्यावर भद्रकालीने अस्त्र प्रयोग केला नाही. भूक लागल्यामुळे 1 कोटी राक्षस काली खाऊन गेली. शंखचूडाला खाण्यासाठी वेगाने धावली. तेव्हा राजाने तीक्ष्ण दिव्यास्त्राने तिचे निवारण केले. देवीने गीष्मात्र तळपळणाऱ्या लखलखीत खडगाचे त्याच्यावर वार केला. राजाने त्या खडगाचे तेव्हा तुकडे तुकडे करून टाकले आणि मग देवीने एक बुक्का मारून लात मारून त्याचा रथ तोडला. सारथी मारला गेला, पण एक तेजस्वी शूळ टाकला. पण शंखचूडाने अगदी सहजपणे तो शूळ डाव्या हाताने मोडून टाकला. मग मात्र तिने पुन्हा त्याच्यावर मुठ्ठीचा प्रहार केला. त्या आघाताने तो क्षणभर तिरमरला गेला आणि लगेच सावध झाला. पण त्याने देवीशी
मल्लयुद्ध न करता उलट तिला नमस्कार केला. मातृभक्त वैष्णव भक्त असल्यामुळे त्याने देवीवर आपण अस्त्र चालवले नाही, कारण त्याला पकडून गरागरा फिरवले आणि मग अत्यंत जोराने आपटले. मग तो महाप्रतापी दानव चेंडूसारखा उसळी मारून लगेच उठला व तिला नमस्कार करून उभा राहिला. हसत हसत तो आपल्या रत्नजडित विमानात चढला व उत्साहाने पाहू लागला. शेवटी काली परत फिरली. जाता जाता पुनश्च काही दानवांना खाऊन टाकले. शिवाकडे गेली आणि युद्धाची सर्व हकीकत सांगितली. आकाशवाणी सांगितली काय झाली तर, मी 1,00,000 दानव ठेवून बाकीचे सर्व खाल्ले. जेव्हा त्या राजाच्या पाशुपास शस्त्र टाकले तेव्हा आकाशवाणी झाली की सांगितले की राजाचे मरण माझ्या हातून होणार नाही, पण एक गोष्ट मात्र खरी आहे की तो महाज्ञानी महाबली असा आहे आणि त्याने माझ्यावर अस्त्र प्रयोग करून स्वतःहून केला नाही, तर फक्त आत्मरक्षणासाठी अस्त्रे वापरली. असे बोलून शिवशंकराला प्रणाम करून भगवती काली उभी राहिली. देवीकडून सर्व हकीकत ऐकल्यावर ते तत्वज्ञान संपन्न शिव उठले आणि आपले अनुयायी घेऊन त्वरेने समरंगणात गेले. येताना बहुत पाहून शंखचूड विमानातून पाय उतार झाली आणि साष्टांग नमस्कार केला. वेगाने विमानात चढला आणि धनुष्य हाती घेतले. शंकर सुद्धा नंदीवर बसलेले होते. 1,00,000 वर्षापर्यंत दोघही अवतरीतपर्यंत युद्ध शंखचूड आणि भगवान शंकराचे चालू होते, परंतु जय पराजय निर्णय काहीच होईना. परंतु युद्धात कामी आलेल्या दैव सैनिकांना शंकराने पुन्हा जिवंत केले. अशा वेळी एक म्हातारा ब्राह्मण येऊन राजासमोर उभा राहिला. शंखचूडासमोर उभा राहिला. तो राजाला बोलला, हे राजन, मी वृद्ध व तुषित असा कधीच याचना न करणारा ब्राह्मण आहे, पण आज तुझ्याकडे भिक्षा मागण्यासाठी आलेलो आहे. तू मला दान देऊ शकशील का? परंतु अगोदर वचन दे, म्हणजे माझी इच्छा मी तुला सांगेन. राजाने त्याच्याकडे निरखून पाहिले व तो हसला. राजाने वचन देताच त्या ब्राह्मण रूपी मायावी याचकाने राजाचे कवच मागितले. राजाने कवच देता क्षणी तो ब्राह्मण श्रीहरी निघाला. हुबेहूब शंखचूडाचे रूप धारण करून त्याच्या घरी गेला. तेथे गेल्यावर त्याने कपटपूर्वक तिच्याशी संभोग करून घेतला. तिच्या गर्भात वीर्य स्थापना केली. त्याच वेळी शंकराने प्रलय काळाच्या अग्नीसारखा, ग्रीष्म ऋतूतल्या सूर्यासारखा तेजस्वी असा, जणू सर्व शास्त्रांचा एकवेटला अर्क असा दुनिवार लखलखणारा शूळ हातात घेतला आणि तो शूळ पेलण्याची शक्ती फक्त शिवापाशी होती. 1000 धनुष्य लांबीचे, 100 हात रुंदीचे, जणू काही जिवंत ब्रह्मतेज असा तो होता. विश्वसंहारक शूळ शंकराने शंखचूडावर सोडून दिला. ते पाहताच राजाने धनुष्य टाकले आणि रथ योगासन घालून तो कृष्णाच्या ध्यानात निमग्न झाला. शूळ वेगाने येऊन कोसळला. रथासंगत चंद्रचूड सुद्धा राजा चंद्रचूड भस्म झाला. दुसऱ्या क्षणी राजा मुरलीधारी विद्विभूज असा गोपकुमार झाला आणि गोलोकात आलेल्या दिव्य विमानात बसून गोपींसह गोलोकी गेला. तेथे राधाकृष्णाला प्रणाम करून उभा राहिला. दोघही त्या सुदामाला पाहताच प्रसन्न झाल्या. शूळ वेगाने परत येऊन श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणी लीन झाला. शंखचूडाच्या हाडापासून शंखाची उत्पत्ती झाली आहे. शंख हा पवित्र असून देवपूजेत अतिशय महत्वाचा आहे, पण तसेच शंखातील पाणी देवांना प्रिय आहे, ते तीर्थाप्रमाणे आहे. पण शिवपूजेत मात्र शंख निषिद्ध आहे, कारण की शंखामध्ये जल भरून आपण शिवलिंगाचा अभिषेक करू शकत नाही, कारण की शंखाचा आवाज जिथे होतो तेथे लक्ष्मी व श्रीहरी असतात. तेथे सर्व कार्य मंगलच होते. पण स्त्रिया व शूद्र यांनी शंख जर फुगला तर रागावून तेथून लक्ष्मी निघून जाते. तर नारदा दानवाचा नाश केल्यामुळे शंकर कैलासाकडे गेले आणि भगवान शंकरांनी शंखचूडाचा वध केल्यामुळे भगवान शंकराला शंखाचे पाणी निषेध आहे. भगवान शंकरांना शंखाचे जल चालत नाही. त्याच्या पाठोपाठ त्याचे सर्व गण सुद्धा निघून गेले. सर्व देव सुद्धा आपल्या आपल्या स्थानी गेले आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी ही झाली की देवांनी शंकराची स्तुती केली. नारदाने विचारले, नारायणाने कशा प्रकारे तुलसीला फसवणूक भोगली ते मला सांगा. नारायण सांगू लागले, देवाचे कार्य साधावे म्हणून शंखचूडाकडून घेतलेले कवच धारण करून व त्याच्याप्रमाणे रूप धारण करून हरीने दुदंबीचा नाद करून जय जयकार करून तुलसीच्या महालासमोर उभे राहून तिला हाक मारली. तुलसीने आनंदाने गवाक्षातून पाहिले. याचकांना दाने वाटली. तोपर्यंत हरी वैभव संपन्न महालात गेला. तुलसीने आनंदपूर्वक त्यांचे पाय धुतले, तांबूल दिला व बोलली, आज माझे जीवन सार्थक झाले. तुम्ही एवढ्या मोठ्या युद्धातून सुखरूपपणे परत आलात. मग त्यांच्या जवळ बसून तिने विचारले की अनंत ब्रह्मांडाचा जो संहार करतो त्याच्याशी युद्ध करून तुम्ही कसे काय जिंकलात ते मला सांगा. तुम्ही भगवान शंकराशी युद्ध करून जिंकून आलात, कसे जिंकले ते मला सांगा, असे तुलसीने शंखचूडाला विचारले. शंखचूडातल्या रूपातला हरी असून म्हणाला, लाडके, आमचा संग्राम 100 वर्षापर्यंत चालला होता. त्या सर्व दानवांचा नाश झाला. सर्व देव स्वतः ब्रह्मदेव आले व त्यांनी आमच्यात समेट केले.
त्याचप्रमाणे देवांनी त्यांचे अधिकार परत केले. मग शंकर कैलासाकडे निघून गेले. मी इकडे आलो. नंतर भोजन वगैरे आटपून तुलसीला घेऊन ते शयन मंदिरात गेले. तेथे ती उभयता एकमेकांशी रममाण झाली. तेव्हा त्याची संभोग क्षमता व संभोगातील चतुराई वेगळीच वाटली आणि शंका आल्यामुळे तुलसीने त्याला विचारले, अरे कपटी दंभिक, तू माझा पती नाहीस तर खरे सांग की फसवून माझा उपभोग घेणारा तू कोण आहे? माझे पतिव्रत्य तू नष्ट केलेस म्हणून मी तुला शाप देते. तेव्हा शापाच्या भयाने श्रीहरीने आपले खरे स्वरूप प्रकट केले. नवमेघासारखे निळा सावळा रंग, कमळाच्या पाकळीसारखे डोळे, असा पितांबर नेसलेले हास्यमुखी विष्णू पाहून तुलसी मूर्छित झाले. भानावर येताच ती बोलली, हे नाथा, तू दगडाच्या काळजाचा आहेस. तुला दया नाही. कपटीपणा करून माझा धर्म नष्ट करून तू माझ्या पतीला मारलेस. आता तूच दगड होऊन राहा. तू दगड आहेस तर मी तुला शाप देते की दगड होशील. तुला साधू म्हणतात ते भ्रमिष्ठ आहेत. तुला भक्तांनी तुझा अपराध केला नसताना दुसऱ्यांसाठी तू त्याला मारलेस तर तो का? असे म्हणून ती आक्रोश करू लागली. तेव्हा हरी दयाद्र नजरेने पाहून तिला समजावू लागले. तो म्हणाला, हे कल्याणी कृष्णपती भावा, या हेतूने तू पूर्वजन्मामध्ये खूप तप केले होते. त्याचप्रमाणे तू मिळवावीस या हेतूने पूर्वी शंखचूडाने पण तप केले होते. दोघी बद्रिकाश्रमामध्ये दोघांनी खूप तप केले होते. त्याच्या तपाचे फळ त्याला मिळाले. आता तुझ्या तपाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. तर तू या शरीराचा त्याग कर, दिव्य देह धारण करून लक्ष्मीप्रमाणे माझ्या सहवासात रममाण हो. हे तुझे आताचे शरीर नदीरूप होईल आणि गंडकी या नावाने प्रसिद्ध होईल. तिच्यामध्ये स्नान करणाऱ्यांना पुण्यप्राप्ती होईल. तुझ्या केसांपासून पवित्र वृक्ष निर्माण होतील. त्यांना तुळस असे लोक म्हणतील. त्रैलोक्यातील सर्व प्रकारच्या पूजा द्रव्यात तू सर्वश्रेष्ठ होशील. तू स्वर्ग, मृत्यू, पाताळ, गोलोकात तू पुष्परमाने अव्यक्तपणे माझ्यासह राहशील. गोलोकात, विरजेच्या काठी, रासमंडळात, वृंदावनात, भंडारवनात, चंदनवनात, चाफा, माधवी, केतकी अशा बऱ्याच ठिकाणी तू तेथे राहशील. तुळशीचे पान जर शिरावर धारण करणारा, तीर्थस्नान करणारा, यज्ञ करणारा यांच्या समेत तू असशील. तुळशीच्या पानाच्या केलेला अभिषेक हा देवांसाठी अमृत अभिषेक सारखा होईल. 10,000 दुभत्या गायी दान केल्याचे जे फळ तेच कार्तिकातील तुलसी दानाचे महत्व आहे. अंत्यसमयी जर मुखात तुलसी पत्राचे जल जर पडले तर तो पापमुक्त होईल आणि विष्णू लोकात जाईल. तुलसी जल नित्य प्राशन करणारा लाख अश्वमेघ यज्ञ एवढा असेल. पुण्याचा अधिकारी होतो. तुळस अंगावर धारण करणारा तीर्थक्षेत्रात जर प्राण गेला तर तो विष्णू लोकामध्ये जाईल. तुळशीच्या मण्यांची माळ धारण करणाऱ्याला पावलोपावली अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळेल. तुळशी पत्र हातात घेऊन जो खोटी शपथ घेईल, चंद्र सूर्य असेपर्यंत कालक नावाच्या नरकात पडून राहतील. तसेच कुंभी पाकात नरकामध्ये 14 इंद्र होऊन जातील तोपर्यंत राहतील. अंतसमयी जर तुलसी जलाचा एक थेंबी मुखात पडला तर तेवढ्या वैकुंठामध्ये जाण्याचा त्यांना पुरेसा योग येईल. पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, संक्रांती तसेच भर दुपारी, मध्यरात्री, संध्याकाळी अभंगे करून अस्वच्छ जे तुळशी तोडतील त्यांना विष्णूचे शिरछेद केल्याचे पाप लागेल. तुळशीचे पान 3 रात्रीपर्यंत शुद्ध राहील, बाशी होणार नाही. श्राद्ध, व्रत, दान, देवपूजा, मूर्तीप्रतिष्ठा अशा वेळी जमिनीवर पडलेले, पाण्यात पडलेले, विष्णूवर वाहिलेले असे तुळस धुवून वापरले तरी सुद्धा चालेल. या वृक्षाची अभिमानी देवता चित्रून गोलोकी कृष्णासह असेल आणि तीच गंडकी नदीच्या अभिमानी देवी भारतात पुण्यदायी असेल. तसेच माझाच अंश सागर त्याची पत्नी होईल. तू वैकुंठात मजपाशी लक्ष्मीप्रमाणे नांदशील यात संशय मुळीच नाही. आता तू दिलेल्या शापामुळे तो गंडकी नदीत शाळीग्राम नावाचा दगड होऊन राहील. करोडो सूक्ष्म किडे तीक्ष्ण दाढांनी कुरतडून त्यावर चक्र कोरतील. एक छिद्राचा 4 चक्राला माळेसारखा रेषा असणारा ढगासारखा निळ्या रंगाचा दगड लक्ष्मी नारायण रूप असेल. एक द्वारवाला 4 चक्राचा निळा सावळा पण माळेसारखी रेषा नसलेला असेल तर तो लक्ष्मी जनार्दन रूप असेल. 2 द्वारे, 4 चक्रे, गोपद असलेला पण वनमाला नसणारा रघुनाथ होय. लहान व 2 चक्रे असणारा माला नसलेला वामन होय. 2 चक्रवाला गरगरीत वाटोळा तो दामोदर जाणावा. मध्यम आकाराचा गोल 2 चक्रांनी धनुर्बाण असलेला जाणावा. मध्यम 7 चक्रांचा
एक सुदर्शन चक्र असणारा तो गदाधर, तर 2 चक्राच्या घोड्याचा मुखासारखा आकाराचा शाळीग्राम हयग्रीव होय. अतिविस्तृत व मोठमोठी 2 चक्रे असणारा असेल तर तो विरक्ती देणारा नरसिंह समज. पण जर त्याच्यावर वनमाला असेल तर तो लक्ष्मी नृसिंह असून तो पापचिकांना सुख देतो. द्वारापाशी 2 चक्रे लक्ष्मीची उलटसुलट चक्रे असेल तर तो वासुदेव असेल. सर्व मनोकामना पूर्ण करणारा शालिग्राम असेल. प्रद्युम्न हा छोटा चक्र असणारा निळ्या रंगाचा असून महामुखाजवळ सूक्ष्म असे छिद्रे असते. तो 2 जोड चक्रे असले तरी प्रपंचकासाठी सुखदायक संकर्षण म्हणावा. गोल वाटोळा पिवळसर असतो. तो अनिरुद्ध असून संसारी लोकांनी भजण्यासाठी उत्तम होय. ज्या घरी शाळीग्राम शिला असेल तेथे श्री हरी लक्ष्मी साक्षात असणार. ज्या घरामध्ये तुलसीमध्ये शालिग्राम राहतात तेथे हरी आणि लक्ष्मी दोघांचा वास असतो. कोणतेच पाप असे नाही की जे शालिग्रामाच्या पूजेने नष्ट होत नाही. नुसते शालिग्रामाच्या बोलण्याने, शालिग्रामाचे नाव श्रवण करण्याने, या ही कथा अध्याय श्रवण केल्याने सर्व पापांचा नाश होईल. छत्रांच्या आकाराचा राज्यदायक गोलाकार महालक्ष्मी देणारा असतो. रथाच्या आकाराचा दुःखदायक सुळासारखे टोक असणारा मरणदायक असतो. विकृतमुखी दारिद्र्यदायक पिंगट रंगाचा नुकसानकारक असतो. बंगलेल्या चक्राचा रोग उत्पन्न करणारा तुटका फुटका मरण देणारा असतो. व्रत, दान, मूर्ती प्रतिष्ठा, श्राद्ध, देवपूजा अशी समयी शाळीग्राम जवळ असावा. शाळीग्रामाचा पूजा करणारा जो असेल त्याला तीर्थयात्रा, यज्ञयाग, 12 ज्योतिर्लिंगांचे तीर्थचारी धाम यात्रा करण्याचे पुण्य त्याला मिळते. शाळीग्राम जर शिळेवर जो नित्य अभिषेक करतो शालिग्रामवर, तो सर्व प्रकारच्या दानांचे, पृथ्वी प्रदक्षिणाचे पुण्य त्याला मिळते. शाळीग्राम तीर्थ जो सेवन करतो, शालिग्राम धुवून जे तीर्थ तो सेवन करतो त्याच्यावर सर्व देवांची कृपा प्राप्त होते. त्यांच्या निस्त्या शालिग्रामाच्या स्पर्शाने सर्व इच्छा पूर्ण होते. सर्व तीर्थांचे लाभ होते. तो जीवनमुक्त होतो, हरिपदास प्राप्त होतो. तो हरीचा सेवक होऊन असंख्य कल्पापर्यंत वैकुंठ लोकामध्ये राहतो. गरुडाला पाहतो जसे सार्प पडतात तशी शालिग्रामाला बघून त्यांच्या सर्व पापांचे नाश होते. त्यांच्या पितरांचा उद्धार होतो आणि त्यांच्या चरणस्पर्शाने सर्व धरणी धन्य होते. मरताना जर शाळीग्राम तीर्थ तोंडात पडले तर निष्पाप होऊन विष्णू लोकात जातो आणि सर्व पापांचा नाश होतो. त्याचे कर्मभोग नष्ट होतात. त्याला निर्वाण मुक्ती प्राप्त होते आणि विष्णुपदीमध्ये तो विलीन होतो. शालिग्राम धारण करणारा जर खोटे बोलेल तर खूप कल्पांपर्यंत कुंभीपाकात नरकात पडेल. जो वचनभंग करेल तो असीपत्र नरकामध्ये खूप मन्वंतापर्यंत पडेल. शाळीग्रामवरची तुळशीपत्रे जर काढून टाकतील त्याला श्रीविरहाचे दुःख जन्मोजन्मी भोगावे लागतील. अविवाहित रोगी जर असेल तर शाळीग्राम, तुळशीपत्र, शंख यांना एकत्र जर पूजा करेल तर त्याचे मांगलिक विवाह लवकर होईल आणि तो श्रीहरीचा आवडता राहील. तू 1 मन्वंतापर्यंत शंखचूडाची पत्नी होतीस त्यामुळे त्याचा वियोग दुःखदायक आहे. नारदा असे सांगून हरी थांबला. ती सुद्धा देह टाकून दिव्य देहाने हरीच्या हृदयात राहिली. लक्ष्मीनाथ तिला घेऊन वैकुंठी लोकामध्ये गेला. लक्ष्मी, सरस्वती, गंगा, तुलसी 4 जण हरीच्या प्रियतमा आहेत. तुळशीच्या कलेवरची गंडकी नदी झाली. तुलसी ही कलेवरची गंडकी नदी झाली. विष्णू शिळा रूपाने तेथे शालिग्राम बनून तेथेच किडे त्या शिळावर चिन्ह कोरतात. त्या शिळा पुण्यदायक आहे. तर आणखी काय इच्छा ऐकायची आहे असे नारायणाने नारदाला सांगितले. तर अशी ही संपूर्ण कहाणी होती, कथा होती नारदाची, कहाणी होती नारायणाची, शंखचूडाची आणि तुलसीची. तर मी ते तुम्हाला सांगितले. मग नारदाने नारायणाला विचारले की तुलसी पूजनाचा विधी कसा करावा. नारदाने विचारले की नारायणाने ज्या विधीने तुळशीची पूजा केली जाते तो विधी सांगा. त्याचप्रमाणे आणखी कुणी कुणी पूजा केली ते सुद्धा मला सांगा असे नारदाने नारायणाला विचारले. मग नारायण सांगू लागले, हरीने तुळशीची पूजा केली. तिला लक्ष्मीच्या बरोबरीचा मान मिळाला. लक्ष्मी, गंगा यांनी सवतीच्या आनंदाने स्वागत केले. पण सरस्वतीला राग आला. तिने श्रीहरी पाहत असताना तिला मारहाण केली. अपमानाने व लाजेने तुलसी एकदम अंतर्धान पावली. सिद्धेश्वरी योगीकडे कुठे गुप्त झाली ते हरीला सुद्धा कळेना. मग सरस्वतीची समजूत काढली व तिचा निरोप घेऊन तो तुलसी वनात गेला. तेथे त्याने स्नान केले, ध्यानसहित पूजा केली, भक्तिपूर्वक तिचे स्तोत्र गायले. पूजेच्या वेळी जो मंत्र म्हटला तो बीज मंत्र, भुवनेश्वरी बीज मंत्र, कामबीज, वागबीज, चतुर्थी, विभुक्तियुक्त, वृंदावनी आणि अग्निपथ असा बीज मंत्र महालक्ष्मीचा तुलसीचा मंत्र म्हटला तर तो मंत्र आहे श्रीं ह्रीं क्लीं ऐं वृंदावने स्वाहा.
श्रीम ह्रीम क्लीम ऐं वृंदावने स्वाहा हा 10 अक्षराचा मंत्र म्हटला. जणू काही कल्पवृक्ष या मंत्रामध्ये सर्व उपचार अर्पण केले असता सर्व सिद्धी प्राप्त होतात. तुपाचा दिवा, धूप, चंदन, नैवेद्य, फले वगैरे सहित 16 उपचारांनी पूजेने हरीची स्तुती प्रसन्न होऊन ती वृक्षातून प्रकट झाली. त्याच्या चरणापाशी शरण गेली. तेव्हा विष्णूने वर दिला की तू सर्वांना पूजनीय होशील. तुला सर्वजण तुला उरी शिरी धारण करतील, सर्व देव तुला मस्तकी धारण करतील असा वर देऊन श्रीहरी वैकुंठामध्ये निघून गेले. अशी ही तुलसीची कथा होती. तर अशा प्रकारे ही तुलसीची संपूर्ण पूजाविधी सांगितली आणि मग नंतर अशा प्रकारे स्तुती करतात तुलसी प्रकट झाली. पण अपमानामुळे तिचे डोळे अश्रूने डबडबले होते. हरीने तिला छातीशी लावली, आपल्या स्थानी घेऊन गेले, तिचे सरस्वतीचे सख्य करून दिले. विष्णूने तिला वर दिला, सर्व पूजा होईल आणि सर्वजण तिला मस्तकावर धारण करतील. त्या 4 जण एकमेकींचे हात धरून हसत हसत आत गेल्या. मग नारदाला तुलसी नामाष्टक अर्थसहित पठन करून तुलसी पूजा करायला सांगितली आणि अश्वमेघ यज्ञाची जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याला अश्वमेघ 1000 अश्वमेघ यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल. मग तुलसीचा जन्म कार्तिक पौर्णिमेला झाले असल्यामुळे त्या दिवशी तुळशीचे पूजन करावे. भक्तिपूर्वक पूजन करणारा निष्पाप होऊन विष्णुलोकी जातो. कार्तिकात विष्णूला तुलसीपत्रे दान करण्यामुळे 10,000 गायी दान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. एकादशीला जर ही कथा ऐकली तर त्याला 10,000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे पुण्य मिळते. निपुत्रिकाला पुत्री प्राप्त होते. अविवाहिताचा विवाह होतो. बंधुहीन असेल त्याला बंधू मिळतात. रोगी आरोग्य संपन्न होतो. कैदीत असलेल्याची सुटका होते. भ्यालेला निर्भय होतो. पापी पापमुक्त होतो. ही अशी सर्व काही ही कथा होती. तर मी ते तुम्हाला तुळशीची सांगितली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे देवी भागवत पुराणातील तुलसीचे महात्म्याची, शंखचूडाची कसे लग्न झाले संपूर्ण मी तुम्हाला कथा ऐकवली. तर आवडली आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम तुलसी नमः, ओम नमो विष्णवे नमः या आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि कमेंट्स केल्यानंतर जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं 2nd चॅनल आहे. तर तिकडे पण आज एकादशीची व्रतकथा आलेली आहे. पुत्रदा एकादशीची व्रतकथा ज्यांना ऐकायची असेल त्यांनी पुत्रदा एकादशीची व्रतकथा शालिनी भक्तिसागर कथा या चॅनल सबस्क्राईब करून सर्च करून तिकडे कथा ऐकावी. ओम नमो विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः करायला विसरू नका. जय श्री महाकाल.